आज हम एक विषय को लेकर चलेंगे आज आम्ही एक विषय घेऊन जाणार आहोत और उस विषय को हम स्थिरता का नाम दिया है। आणि त्या विषयाला आम्ही स्थिरतेचं नाव दिलेलं आहे और स्थिर होना अपने जीवन के अंदर बहुत जरूरी है। आणि स्थिर असणं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे। शायद ये जो स्थिरता का जो आज विषय है इसको 2-3 भागों में हम बांटेंगे कदाचित हा जो स्थिरता विषय आहे आम्ही 2-3 भागांमध्ये तो वाटणार आहोत और अलग अलग प्रभु के सेवकों के जिंदगी के विषय में हम सीखेंगे आणि वेगवेगळ्या सेवकांच्या जीवनांमधून आम्ही पाहणार आहोत कि स्थिरता किस प्रकार उनके जीवन में आई और उनके जीवन में कैसे महान कार्य उन्होंने किया। की कशा प्रकारे स्थिरता त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्याद्वारे महान कार्य ते करून गेले। देखिए चमत्कार ऐसे नहीं होते, चमत्कार असेच काही घडत नाही, अद्भुत बातें ऐसे नहीं होती। अद्भुत गोष्टी अशाच काही घडत नाही। और जब अद्भुत बातों को अगर आप देखना चाहते हैं, आणि जर अद्भुत गोष्टी तुम्ही पाहू इच्छिता, अद्भुत कार्य को अपने जीवन में होता हुआ देखना चाहते हैं, अद्भुत कार्य जर तुमच्या जीवनामध्ये होताना तुम्ही पाहू इच्छिता, तो सिर्फ प्रार्थना और विश्वास काफी नहीं है। तर फक्त प्रार्थना आणि विश्वास हा पुरेसा नाहीये। इस अपने जीवन के अंदर स्थिर होना बहुत जरूरी तर है। आपल्या जीवनामध्ये स्थिर असणं फार गरजेचं आहे। स्थिरता का मतलब होता है स्थिरता याचा अर्थ एक जगह पे खड़े होना, एका जागी उभे राहणं, बिल्कुल हिलना और डुलना नहीं है। अजिबात न हालचाल करता। आज हम इस विषय को लेकर आगे आज जाएंगे। आम्ही हाच विषय घेऊन पुढे जाणार आहोत। किस प्रकार हमारे जीवन में आशीष आएगी, कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद किस येणार आहे, प्रकार हमारे जीवन में अद्भुत कामों को हम देख पाएंगे। कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आम्ही अद्भुत कार्य पाहणार आहोत। आप चाहते हैं कि आपके जीवन में अद्भुत काम हो, तुमची इच्छा आहे का तुमच्या जीवनामध्ये अद्भुते व्हावीत, बड़े बड़े काम परमेश्वर को देखें, मोठे मोठे कामं होताना आपण पाहावीत। आप देखना चाहते हैं? तुम्ही पाहायची इच्छा आहे का? अपने पड़ोसी को बोलना मैं देखना चाहता हूँ। अपने पड़ोसी को हिलाकर कहे मैं देखना चाहता हूँ। क्या देखना चाहते हैं आप? परमेश्वर के अद्भुत काम। देवाचे अद्भुत काम। बोलो परमेश्वर के अद्भुत काम। अगर आप देखना चाहते हैं परमेश्वर के अद्भुत कामों को, तो बाइबल जैसा कहती है वैसा हमको करना पड़ेगा। देवाची अद्भुत कामं जर आपल्या जीवनामध्ये होताना आम्हाला पाहायचे असतील तर जसं बायबलमध्ये सांगितलंय तसं आम्हाला चालायला जिस हवं। प्रकार बाइबल कहती है हमें चलने के लिए, खड़े होने के लिए, वैसा करना पड़ेगा। जसं आम्हाला बायबल सांगतं उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी, तसं आम्ही करावं। आप तैयार हैं? तयार आहात का? तो हम वचन से शुरुआत करते हैं। वचनामधून सुरुवात आज करूया। का विषय है हमारे जीवन में स्थिरता कैसे आती है। आजचा विषय जो आहे की आमच्या जीवनामध्ये स्थिरता कशी येते, कैसे स्थिरता हमारे जीवन में आएगी, कशी ती स्थिरता आमच्या जीवनामध्ये येणार आहे, कैसे वो स्थिरता हमारे जीवन में आकर हम परमेश्वर के कार्य को देख पाएंगे। आणि कशी ती स्थिरता आमच्या जीवनामध्ये येईल आणि त्याद्वारे आम्ही अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये पाहणार आहोत। पहला शमूएल 12 अध्याय और 16 वचन। पहिलं शमूएल याचा 12वा अध्याय आणि 16 वचन यहाँ पर लिखा है, या ठिकाणी असं लिहिलंय, सुनिए ध्यान से। आता स्थिर उभे राहा अब तुम स्थिर खड़े रहो। आणि परमेश्वर तुमच्या समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा। हिंदी में बहुत अच्छा लिखा है। इसलिए अब तुम खड़े रहो और इस बड़े काम को देखो जिसे यहोवा तुम्हारी आंखों के सामने करने पर है। इंग्लिश बाइबल भी यही कहती है। 3 बातें यहाँ पर है। 3 गोष्टी आहेत या अगर ठिकाणी। आप आपकी आंखों के सामने बड़े काम को देखना चाहते हैं तो सबसे पहली बात हमको स्थिर खड़ा होना पड़ेगा। जर तुम्ही तुमच्या डोळ्यांसमक्ष चांगले मोठे कार्य होताना आपल्या जीवनामध्ये पाहू इच्छिता तर सर्वप्रथम तुम्हाला स्थिर उभं राहणं गरजेचं आहे। 3 बातें हैं। 3 गोष्टी आहेत। स्थिर खड़ा होना है, स्थिर उभं राहायचंय, स्थिर खड़ा होकर बड़े काम को देखना है, स्थिर उभं राहून मोठे कामं बघायची, तीसरी बात आपकी आंखों के सामने। आणि तिसरी गोष्ट तुमच्या डोळ्यांसमोर। आंखों के सामने परमेश्वर काम करता है, परमेश्वर डोळ्यांसमोर काम करतो। छोटे काम नहीं करता, लहानसहान काम नाही करत, बड़े काम करता है। मोठी कार्य करतो। बोलो बड़े काम, जोर से बोलो बड़े काम, बड़े काम, बोलो बड़े बड़े काम। बड़े बड़े काम। अपने पड़ोसी को बोलना बड़े बड़े काम, छोटे काम नहीं। छोटे काम हम कर लेते हैं, छोटी कामं आम्ही करतो, परमेश्वर बड़े बड़े काम करता है, परमेश्वर मोठमोठी कामं करतो और वो भी आंखों के सामने। आणि तेही आपल्या डोळ्यांसमक्ष। एक यीशु मसीह जिंदा हुए, येशू ख्रिस्त जिवंत झाले, सब चेलों को दिखे, सर्व शिष्यांना दिसले, पर एक चेले को नहीं दिखे। पण एका शिष्याला काही दिसले नाही। वो चेला शायद कहीं घूमने गया होगा। तो शिष्य कुठेतरी फिरायला गेला असेल, उस समय यीशु मसीह आकर मिलकर चले भी गए। आणि तेवढ्यात येशू ख्रिस्त आले आणि भेटून निघूनही गेले। और सब चेलों ने वहां हमने देखा, यीशु मसीह को देखा, यीशु मसीह को देखा, जिंदा हुआ, यीशु मसीह को देखा। आणि सगळे शिष्य म्हणू लागले, अरे आम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं, तो जिवंत झाला, आम्ही त्याला पाहिलं। अब ये शिष्य रूठ गया।
आता हा जो शिष्य आहे तो रागावला उसका मुंह फूक गया। आणि तो रुसला फुगला। असंच का यीशु सबको मिलकर गया, मुझे नहीं मिला, हा येशू सगळ्यांना भेटून गेला, मला काही भेटलं मैं नाही, आप पे विश्वास नहीं करता, मी तुझ्यावर विश्वास नाही करत, मैं जब तक उसको देखूंगा नहीं ना तब तक विश्वास नहीं मी करूंगा। जोपर्यंत त्याला पाहणार नाही ना मी विश्वास नाही करणार। यीशु ने उसके हृदय को देखा, येशूने त्याचं हृदय पाहिलं। अच्छा बेटा मैं आता हूं तुझे मिलने के लिए। हा थांब मी येतो तुला यीशु भेटायला। मसीह आ गए। येशू आले यीशु ने बोला तू मेरे हाथ में उंगलियां डालकर देख सकता आणि है। येशू ख्रिस्त म्हणला माझ्या हातामध्ये तू बोट घालून पाहू शकतो। और थोमा ने सबसे बड़ा चमत्कार क्या देखा? यीशु मसीह जिंदा है ये देखा। आणि 13च्या पुढे आपण पाहू ये कहानी नहीं है, ही गोष्ट नाही, ये घटना है, ही घटना आहे, सत्य घटना है। आणि सत्य घटना आहे। ऐसा हुआ असं झालं कि परमेश्वर ने बड़े बड़े चमत्कार को मिस्र शहर में किया। मोठमोठे चमत्कार परमेश्वराने मिस्रामध्ये केले। वहां पे इजरायली लोग थे आणि त्या ठिकाणी इस्रायली लोक, परमेश्वर इजराइल लोगों को छुड़ाना चाहता था परमेश्वराची इच्छा होती की इस्रायल लोकांची सुटका और करावी। परमेश्वर ने बड़े अद्भुत रीति से वहां पर बड़े बड़े काम दिखाया आणि परमेश्वराने अद्भुतरित्या मोठमोठी कार्य त्या ठिकाणी और दाखवली परमेश्वर ने उनका वहां से छुटकारा किया। आणि परमेश्वराने त्यांची त्या ठिकाणाहून सुटका और केली। छुटकारा करने के बाद में एक जगह पर आ गए आणि सुटका केल्यानंतर एका ठिकाणी ते आले और ऐसी जगह पर आ गए जहां पूरी तरह से मुसीबत है आणि अशा ठिकाणी ते आले ज्या ठिकाणी मोठं संकट आहे और वहां पर वो खड़े हो गए। आणि त्या ठिकाणी ते उभे राहिले। फिर मोसे ने एक बात वहां पर कही, मग मोशे एक गोष्ट त्या ठिकाणी बोलला। हम निर्गम 14 अध्याय 13 वचन में पढ़ सकते हैं। निर्गम 14:13 मध्ये आपण पाहू शकतो। मोशे लोकांना म्हणाला, ये परमेश्वर ने नहीं कहा, ये मूसा ने कहा। परमेश्वर नाही म्हटला तर मोशे म्हटला। मूसा ने ये बात कही। मोशे असं म्हटला, क्या बात कही सुनिए। भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार आप नाही उसको फिर से कभी नहीं देखेंगे। आणि पुन्हा कधी तुमच्या नजरेस ते पडणार नाही। जो आपको तकलीफ दे रहे हैं, जो आपके जीवन को अस्थिर कर रहे हैं, आज के बाद आप उनको नहीं देखेंगे। जे तुम्हाला त्रास देत आहेत, जे तुमच्या जीवनामध्ये संकट येऊन उभं राहिलेले आहे, इथून पुढे ते तुमच्याकडे असणार नाही। जो आपके पीछे लगे हुए हैं जे तुमच्या मागे लागलेले और आहे जिसकी वजह से आपका जीवन अस्वस्थ हो गया आणि है, ज्याच्यामुळे तुमचं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे, जिसकी वजह से आप अपनी नींद को खो चुके हैं, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची झोप गमावलेली जिसकी आहे, वजह से आप अस्थिर हो गए ज्यामुळे हैं। तुम्ही अस्थिर झाला। परमेश्वर यहाँ कहता है, परमेश्वर या ठिकाणी मूसा यहाँ म्हणतो, कहता है, मोशे या ठिकाणी जो म्हणतो, मिस्रियों की वजह से आपको तकलीफ हो रही है, ज्या मिस्री लोकांमुळे तुम्ही त्रस्त झालेले आज आहात, के बाद वो आपके सामने नहीं दिखेंगे। आज यानंतर कधीही ते तुमच्या नजरेस पडणार नाही। सिर्फ शर्त एक है, फक्त एकच अट आहे, डरो मत, भिऊ नका, स्थिर खड़े हो जाओ। स्थिर उभे राहा। बोलो डरो मत, स्थिर खड़े हो जाओ। अपने पड़ोसी को बोलना डरना मना है, स्थिर खड़े होना है। अब यहां पर ऐसी जगह मूसा उनको कहता है स्थिर, डरो मत, स्थिर खड़े हो जाओ। या ठिकाणी मोशे त्यांना म्हणत आहे की भिऊ नका, स्थिर उभे राहा। इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, वहां पे लोग अस्थिर हो गए थे, त्या ठिकाणचे लोक अस्थिर झाले वो होते, स्थिर खड़े नहीं थे, ते स्थिर उभे नव्हते, वो पूरी तरह से हिल रहे थे ते पूर्णपणे हलत होते और इसीलिए मूसा को वहां कहना पड़ा। आणि म्हणून त्या ठिकाणी मोशेला म्हणावं आगे लागलं। 15 वचन में कहता है, पुढे 15व्या वचनामध्ये असं म्हटलंय, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला। वो कह रहा है कि आप तुम्हारे लिए यहोवा आप ही तुम्हारे लिए लड़ेगा। 14 वचन आगे का, हाँ दूसरा भाग। परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा। हाँ, कौन लड़ेगा? कौन लड़ेगा? कौन लड़ेगा? कौन लड़ेगा? हमें क्या रहना है? हमें क्या रहना है? स्थिर रहना। मतलब पड़ोसी को बोलना चुपचाप रहना। कब चुपचाप रहना? जब मुसीबत आती है। लेकिन प्रॉब्लम क्या है, समस्या क्या है? उस समय आदमी ना चुपचाप उसको रहना नहीं आता। पण परिस्थिती आल्यानंतर मनुष्याला शांत राहवतच नाही, वो बीपी बढ़ जाता है उसका। बीपी वाढतो। यहाँ पे लोगों का बीपी बढ़ गया। या ठिकाणच्या लोकांचा देखील बीपी वाढला। घटना क्या हुई मैं बताता हूँ आपको। घटना काय घडली ते मी तुम्हाला सांगतो। 14 वचन जो है उसका पहला वचन पढ़े। 14वा अध्यायाचं पहिलं वचन पढ़ना शुरू करें। इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या पिहियोता पुढे बाल सफोना समोर तळ द्यावा, त्या समोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावे। अब यहाँ परमेश्वर ने उन्हें समुद्र के डेरे के निकट लेकर आया, समुद्र के नजदीक लेकर आया। समुद्राच्या जवळ त्या लोकांना घेऊन आला। सुनिए, कौन लेकर आया?
कोण घेऊन आलाय? कहाँ लेकर आया? जोर से बोलो रे भाई। स्वर्ग में मत जाना, मेरे मेरे साथ में रहना। कहाँ पर लेकर आया? कौन लेकर आया? परमेश्वर खुद उनको समुद्र के नजदीक लेकर आया। क्यों लेकर आया? देखिए आगे क्या लिखा है। मग फारो इस्रायल लोकांसंबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळलेले आहेत, त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करीन आणि तो त्यांचा पाठलाग करील. या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना यांच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल आणि मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. परमेश्वर ने यहाँ पे परमिशन दिया, या ठिकाणी परमेश्वरनी परवानगी दिली, अनुमति दिया प्रभु ने। परवानगी दिली, फिरौन को अनुमति दिया, फारोला अनुमति दिली, जा मेरे लोगों को पकड़ ले, जा माझ्या लोकांना पकड, जा मेरे लोगों को पकड़। जा माझ्या लोकांना पकड. क्यों? का? क्यों मालूम है? कशासाठी? वो इसलिए या करता आज उनके सामने मैं ही परमेश्वर हूं, ये तुझे दिखाऊंगा। आज मीच परमेश्वर आहे या लोकांसमोर मी तुला दाखवेन. इसलिए जो जो मुसीबतें हमारे जीवन में आती आणि हैं म्हणून जी संकट आमच्या जीवनामध्ये येतात वो हमें मारने के लिए नहीं ते है, आम्हाला मारण्यासाठी वो हमें नाहीये, गाड़ने के लिए नहीं है, आम्हाला गाडण्यासाठी उससे नाहीये, परमेश्वर की महिमा होगी। त्यातून महिमा और परमेश्वराची वो होते महिमा आप और मैं अपनी आंखों से आणि देखेंगे। ती महिमा तुम्ही आणि मी आपल्या डोळ्यांनी पाहणार यहाँ आहोत. परमेश्वर कह रहा है मैंने उसको अनुमति दिया है, आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी त्याला अनुमति और दिलेली आहे. परमेश्वर ने ऐसा भी किया कि इजराइल लोगों को परमेश्वर ने समुद्र के नजदीक लाकर खड़ा आणि कर दिया। परमेश्वरने असं देखील केलं की इस्रायली लोकांना समुद्राजवळ आणून वो थांबवलं. दूसरी जगह से भी जा सकते थे, दुसरीकडून देखील ते जाऊ लेकिन शकत मेरे परमेश्वर उनको मोड़ दिया, होते. पण माझ्या परमेश्वरने त्यांची वाट क्योंकि बदलली, मेरा परमेश्वर उनको कुछ दिखाना चाहता कारण था, माझा परमेश्वर त्यांना काहीतरी दाखवू वो इच्छित साबित होता करना चाहता था। आणि तो साबित करू इच्छित होता. जिसने तुम्हें तुम्हारा छुटकारा किया है ज्याने तुमची सुटका केलेली वो आहे तुम्हें कभी धोखा नहीं देगा, तो कधीच तुम्हाला धोका और देणार नाही. संसार के अंत तक वो परमेश्वर तुम्हारे और मेरे साथ में रहेगा। आणि जगाच्या शेवटापर्यंत तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या सोबत राहणार आहे. इसलिए डरना नहीं है, आणि म्हणून भ्यायचं जो भी नाही. हमारे जीवन में होता है जे काही आमच्या जीवनामध्ये होतं ये परमेश्वर की ओर से है हे देवाकडून आहे और परमेश्वर की महिमा के लिए है। आणि हे देवाच्या और हमारी महिमेसाठी आंखों के सामने ये दिखाने के लिए कि मेरा परमेश्वर जीवित है। आमच्या डोळ्यांसमोर हे दाखवून देण्यासाठी की माझा परमेश्वर हा जिवंत आहे. और आगे वो कहता है पुढे तो म्हणतो 5 वचन, इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळाले तेव्हा फारोचे व त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सोडून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्या सोबत घेतले. त्याने 600 निवडक रथ व मिस्रातले सर्व रथ त्यावर सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्याने धैर्याने चालले होते. मग फारोचे सर्व घोडे रथ व स्वार यांसह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून पी हिहिरोथा नजदीक व बाल सफोना समोर समुद्र तीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. सुनिए सुनिए सुनिए, ये प्रभु ने उनको छुड़ाया प्रभूने त्यांना सोडवलं और धैर्य से चल रहे हैं। आणि हे धैर्याने चाललेत. सब मिलकर बोलेंगे धैर्य से चल रहे हैं। हिंदी में लिखा है बेधड़क चल रहे हैं। बेधड़क, बेधड़क मतलब कोई प्रॉब्लम नहीं है, कोई समस्या नहीं है। बोलिए, काही समस्या नाहीये, धैर्याने ते चाललेले आहेत. कोई बात की चिंता नहीं है। आणि कुठल्या गोष्टीची चिंता त्यांना जैसे नाही. गार्डन में बेधड़क चलते हैं जसं आम्ही बागेमध्ये असं सहज चालतो वैसे बेधड़क चल रहे हैं। तसे धैर्याने ते चाललेत सहज. इनको लग रहा है अब त्यांना आता असं प्रभु वाटतं ने बहुत अच्छे से छुड़ा दिया हमको, प्रभूने आम्हाला चांगल्या रीतीने अब कोई सोडवलं. तकलीफ नहीं होने वाली। आता कोणती त्रास होणार नाही. बेधड़क चल रहे हैं आणि बेधडक ते चाललेले आहेत. गार्डन में घूमते समय गार्डन मध्ये फिरतात तसं कोई चिंता नहीं है। काही चिंता नाही. लेकिन एक अचानक ऐसा हुआ, पण अचानक असं झालं, फारो की सेना वहां पर पहुंच गई। फारोचे सैन्य त्या ठिकाणी पोहोचलं. अभी तक एकदम बढ़िया चल रहा था, आतापर्यंत सर्व नीट होतं, मजा आ रही थी, मजा येत एक होते, दूसरे को कहानी सुना रहे थे एकमेकाला गोष्टी सांगत और एक होते, दूसरे को बता रहे थे एकमेकाला सांगत अब होते. मैं कनान देश में जाऊंगा ना तो मेरा घर ऐसा ऐसा बनाऊंगा, आणि कनान देशात जाईन ना मी माझं घर असं असं बनवीन, एशियन पेंट लगाऊंगा, एशियन पेंट लावेन, फिर ऐसे सागौन की खिड़की लगाऊंगा, आणि मग सागवानाची खिडकी लावीन, सागौन के दरवाजे लगाऊंगा, सागवानाचे दरवाजे लावीन, जैगवर के लाइट लगाऊंगा, जॅगवरचे लाईट्स फिर लावीन, ऐसा करूंगा। मग असं सब करीन. उनका प्लानिंग चल रहा आणि है, सगळं त्यांच्या योजना मजा चालू. आ रही है उनको, मजा येते क्योंकि बेधड़क है, कारण की सहज आहे, मजा आ रही है उनको चलने के लिए। चालण्यासाठी मजा येते. लेकिन अचानक क्या हुआ, पण अचानक काय फारो झालं, की सेना वहां पे पहुंच गई, फारोचं सैन्य त्या ठिकाणी और जब पोहोचलं. फारो की सेना पहुंच गई आणि जेव्हा फारोचं सैन्य ये पोहोचलं हिलने डुलने लगे। ते हालू डुलू लागले. अभी तक एकदम चल रहे थे अच्छे से, आतापर्यंत धैर्याने चालले होते, एकदम धैर्य से, एकदम धैर्याने, स्थिरता के साथ में। स्थिरतेने. अब अचानक जब उन्होंने सेना को देखा, आता अचानक जेव्हा त्यांनी सैन्य पाहिलं, यही स्थिर होने वाले लोग हैं ना,
हे जे स्थिर असणारे लोक आहेत ना ये हलने डुलने हे लगे। आता हालूडुलू अब ये लागले क्या कह रहे हैं मालूम है? आता ते काय म्हणतात आगे माहिती के का वचन में सुनिए। पुढच्या वचनामध्ये आपण पाहूया फारो नजीक येऊन ठेपला हा. इस्रायल लोकांनी टेहाळणी करून पाहिले तर मिस्री लोक अब ये टहल रहे हैं, ये इजराइल लोग टहल रहे हैं। हाँ, तेव्हा मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले अरे बाप रे, क्या दिखा? जोर से बोलो, क्या दिखा? मिस्री लोग दिख गए इनको। ये टहल रहे थे, खाना खा के कब आदमी टहलते, खाना खा के आराम से टहलने चले जाते हैं, तो ये भी टहलने निकल गए शाम के वक्त। और जब देखा उन्होंने, बाप रे बड़ा मुसीबत आ गई। अब ये क्या कह रहे हैं देखिए। हाँ तेव्हा त्यांना फार भीती वाटली हाँ, फार भीती वाटली, आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले परमेश्वर के भागने लगे, परमेश्वर की ओर। ते मोशेला म्हणाले उसने मूसा को कहा, मिस्रात काही कबऱ्या नव्हत्या का म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणले आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते ये आदमी जो स्थिर आदमी था ना, हा व्यक्ती जो स्थिर होता ना ये हिलने लगे। हा हलू लागला क्या देखकर? काय पाहून मुसीबत देखकर। संकट पाहून जब तक मुसीबत नहीं है, जोपर्यंत संकट नाही वाह प्रभु तेरा धन्यवाद, परमेश्वरा तुला धन्यवाद तू ही अच्छा है, तूच चांगला तू ही भला है, तूच भला तू ही आहे अच्छा है, तूच चांगला तू आहे उद्धार करता है। तू उद्धार लेकिन जब करता। मुसीबत को देखते पण हैं जेव्हा आम्ही संकट पाहतो तो हम प्रार्थना करना भूल जाते आम्ही हैं प्रार्थना करणं विसरून और हम जातो पूछते हैं, हम बोलते हैं, आणि आम्ही बोलू ये लागतो ऐसा क्यों हुआ मेरे जीवन में? माझ्या जीवनात असंच ये काय ऐसा झालं? नहीं होना चाहिए था। असं नव्हतं व्हायला मैं हर पाहिजे रविवार को प्रार्थना जाता मी हूँ, दर रविवारी चर्चला जातो मैं दशमांश से भी ज्यादा दशमांश देता मी हूँ, दशमांश पेक्षा अधिक देतो मैं शाम को प्रभु के काम भी करता हूँ, आणि संध्याकाळच्या वेळेला मी देवाचं काम पण लेकिन करतो फिर भी मेरे जीवन में ऐसा मुसीबत क्यों मग आया? तरी देखील माझ्या जीवनात असं संकट काय यावं क्यों आया मेरे जीवन में का ऐसा? आलं माझ्या जीवनात और असं हम हलने लगते आणि हैं, आम्ही हलू लागतो हम डुलने लगते आम्ही डुलू हैं और ये लागतो भूल जाते हैं आणि हे विसरून कि जातो परमेश्वर ने इसको भेजा की है परमेश्वराने हे हमें पाठवलंय स्थिर करने के लिए। आम्हाला स्थिर और जब करण्यासाठी। स्थिर हो जाएंगे, आणि जेव्हा आम्ही स्थिर परमेश्वर एक होऊ, महान काम मेरे लिए करेगा। परमेश्वर एक मोठं कार्य माझ्यासाठी हमको करणार करने की जरूरत नहीं है, आम्हाला करायची गरज हमारा नाही एक ही काम है, आमचं एकच काम हमें आहे स्थिर खड़ा होना है। आम्हाला स्थिर उभं हमें राहायचं स्थिर खड़ा होना है। आम्हाला स्थिर उभं जब हम राहायचं स्थिर खड़े होंगे, जेव्हा आम्ही स्थिर उभे राहू परमेश्वर आपके लिए काम करेगा। परमेश्वर आमच्यासाठी कार्य चमत्कार करेल कहाँ है मालूम है? चमत्कार कुठे आहे माहिती हमारी आहे? स्थिरता में चमत्कार आमच्या है। स्थिरतेमध्ये चमत्कार इसलिए आहे. इसलिए ये लोग पूरे हिलने लगे। आणि मग हे लोक हलू लागले इसलिए मूसा ने कहा, आणि म्हणून मोशे स्थिर म्हणले, खड़े रहो, स्थिर उभे आज राहा प्रभु आपके लिए उद्धार करेगा। आज परमेश्वर तुमच्यासाठी तारण क्योंकि तुमचं तारण करेल मूसा जो था कारण जो मोशे वो होता स्थिर था, तो स्थिर उसको होता मालूम था त्याला माहित होतं जिस प्रभु ने मुझे छुड़ाया ज्या है, परमेश्वराने आम्हाला जो सोडवलं प्रभु ने मुझे कहा है ज्या परमेश्वराने मला मैं तुम्हें सांगितलं कनान देश में लेकर मी तुम्हाला जाऊंगा, कनानात घेऊन वो जाईन प्रभु कभी धोखा नहीं तो देगा। प्रभु कधीच धोका देणार नाही कितने भी बड़ी मुसीबत आने मग दो, किती मोठं संकट येऊ द्या, मेरा परमेश्वर मेरे लिए लड़कर जीत हासिल कर मुझे वहां लेकर जाएगा जहां खुदा ने बोला है। माझा परमेश्वर माझ्यासाठी लढाई मला विजय प्राप्त करून देईल आणि ज्या ठिकाणी तो म्हटला त्या ठिकाणी घेऊन जाईल. चर्च, मंडळी आज हमें ये ध्यान देना है, आज आम्हाला या गोष्टीकडे लक्ष हमें द्यायचं हमारे जीवन के लिए स्थिर खड़ा होना। आम्हाला आमच्या जीवनासाठी स्थिर उभं राहायचं आहे. आजू बाजू की परिस्थिति कुछ भी हो जाए, आजूबाजूची परिस्थिती काही होऊ द्या, हिलना नहीं है। हालायचं नाही. आपके घर की परिस्थिति क्या है, आपल्या घराची परिस्थिती आपकी काय, आर्थिक परिस्थिति क्या है, आपली आर्थिक परिस्थिती काय, आपके रिश्तेदारों की परिस्थिति क्या तुमच्या है, नातेवाईकांची परिस्थिती काय, आपके काम की परिस्थिति क्या तुमच्या है, कामाची परिस्थिती आपके काय, बिजनेस की परिस्थिति क्या है, व्यवसायाची परिस्थिती उसकी काय, ओर मत देखिए, त्याच्याकडे पाहू नका. आप स्थिर खड़े रहें तुम्ही स्थिर उभे और राहा, एक बड़े काम को देखें मोठमोठी कार्य जो पहा, प्रभु आपके लिए करने जे जा रहा है। परमेश्वर तुमच्यासाठी करणार आहे. स्थिरता में ही प्रभु के चमत्कार छुपे हुए हैं। स्थिरतेमध्येच देवाचे चमत्कार लपलेले आहेत. हिलने वाले लोगों के लिए प्रभु कुछ नहीं हालणाऱ्या करेगा, लोकांसाठी परमेश्वर काहीच करणार नाही. जो स्थिर खड़े हैं जे स्थिर उभे आहेत वही समुद्र को फटता हुआ देखेंगे, ते समुद्र उद्भागताना पाहतील, वही समुद्र को फटता हुआ देखेंगे। ते समुद्र उद्भागताना पाहतील. लेकिन प्रॉब्लम क्या है, पण प्रश्न काय, हम मनुष्य हैं, आम्ही मनुष्य डर आहोत बहुत जल्दी समझ आता आणि है, फार लवकर भीती वाटते वो डर अंदर आ जाता है आणि ते भीती और आतमध्ये येते. क्या करें क्या नहीं इस विचारों में हम डूब जाते हैं। आणि काय करावं आणि काय नाही या विचारांमध्ये आम्ही कौन मदद बुडतो. के लिए आएगा, आणि कोण माझ्या मदतीला कौन येईल, भाग कर आएगा, कोण धावत येईल, हम उसका इंतजार करते आम्ही हैं। त्याचीच वाट वो पाहतो इंतजार करने से पहले आणि ती वाट मेरा पाहण्या अगोदर परमेश्वर आपके लिए आदमियों को मनुष्य बल को खड़ा करेगा। माझा परमेश्वर त्या ठिकाणी लोक उभे करेल, बळ उत्पन्न करेल. आपको लोगों के पास में जाने की जरूरत तुम्हाला नहीं है, लोकांकडे जाण्याची गरज नाही. मेरा खुदा आपके पास में लोग लेकर आएगा, माझा परमेश्वर तुमच्याकडे लोक घेऊन येईल, छुटकारा दिखाने के लिए लोग लेकर आएगा। सुटका दाखवण्यासाठी लोक घेऊन येईल. प्रभु ने क्या क्या लेकर आए इनके लिए, परमेश्वर काय घेऊन आला यहाँ पे त्याच्यासाठी?
समुद्र सामने है। या ठिकाणी समुद्र समोर आहे. आपको मालूम है जब इस अध्याय को आप पढ़ेंगे तो परमेश्वर का जो आत्मा था जो मेघ स्तंभ और अग्नि स्तंभ बनकर चल रहा था, वो जो सामने था उनके सामने था, उनको मार्गदर्शन कर रहा था। यही खाम निकलकर इजराइलियों और मिस्रियों के बीच में आ खड़ा हुआ। आणि जो मेघ स्तंभ अग्निस्तंभ त्यांच्या सोबत चाललेला होता, हाच स्तंभ जेव्हा मिस्री लोक आले त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. जब भी आपके और मेरे दुश्मन हराने के लिए आणि आएंगे, जेव्हा तुमचे आणि माझे जे शत्रू आहेत हरवण्यासाठी आम्हाला मेरा येतील, परमेश्वर आपके और उस शत्रु के बीच में खड़ा हो माझा जाएगा। परमेश्वर तुमच्या आणि त्या शत्रूच्या मध्ये उभा राहील. मेरा परमेश्वर माझा परमेश्वर हमारे बीच में आके खड़ा हो आमच्या जाएगा, मध्ये येऊन उभा राहील, जिससे कि उसको शत्रु का स्पर्श हमें ना हो जाए। जेणेकरून त्या शत्रूचा स्पर्श देखील आम्हाला रात होणार भर वो नाही. भागते रहे, रथ चलाते रहे, रात्रभर ते रथ चालवत राहिले, लेकिन वो इस्राएलियों का सामना नहीं कर पण ते पाए, इस्रायलांचा सामना वहां नाही तक करू नहीं आ शकले. पाए, तिथपर्यंत येऊ उनको शकले छू नहीं पाए, त्यांना शिवू क्योंकि शकले मेरा नाही. परमेश्वर को गोल 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 घुमा रहा कारण था, माझा परमेश्वर त्यांना गोल 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 फिरवत उनको होता. रास्ता ही नहीं दिख रहा त्यांना था। रस्ता सापडत मेरा नव्हता. खुदा उनको घुमा रहा माझा था। परमेश्वर त्यांना फिरवत जो होता. लोग जो शत्रु आपके जीवन में आकर आपका जीवन बर्बाद करना चाहता है ना, सुन लो विश्वासियों, मेरा परमेश्वर को गोल गोल घुमाएगा, आप तक नहीं पहुंचने देगा। आणि जे शत्रू तुम्हाला मारण्यासाठी येत आहेत त्यांना परमेश्वर गोल गोल फिरवत राहील, तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचूच देणार नाही. परमेश्वर आप तक नहीं पहुंचने देगा। परमेश्वर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचूच दे वहां पे शकणार. प्रभु खड़ा हो गया या ठिकाणी तो उभा राहील. और आगे क्या हो रहा है? आणि पुढे काय होतं? यहोवा परमेश्वर ने ऐसा वचन कहता है कि हवा चलाए। आणि परमेश्वराने असं लिहिलेलं आहे की मोठा वारा सोडला रात के समय बहुत बहुत आंधी चलाए, हवा चलाए, आणि रात्रीच्या वेळी खूप मोठं वादळ त्या ठिकाणी और उत्पन्न इतनी केलं. तेज वो आंधी तूफान आया आणि तेवढा जोरात ते वादळ आणि वारा सुटलं कि समुद्र जो है वो फट गया, की समुद्र दुभागला गेला. और वो हवाओं ने ऐसा काम किया कि वो दीवारें खड़ी हो गई, पानी की दीवारी खड़ी हो आणि गई। त्या हवेने असं काम केलं की दोन पाण्याच्या भिंती तयार झाल्या. हवा चल रही है, हवा चालली आहे, तूफान चल रहा है। वादळ आलंय. आपने कभी समुद्र को देखा? आतापर्यंत तुम्ही समुद्र पाहिलाय का? अब रात के वक्त समुद्र की आवाज सुनी कभी? रात्रीच्या वेळी कधी समुद्राचा आवाज ऐकला? भयानक ऐसी आवाजें आती फार हैं। भयानक आवाज असतो. मैंने सुना है, मी ऐकलंय. मैं एक टापू पर था, मी एका बेटावर होतो जब वो हवाएं चलती थी रात में तो खिड़कियां दरवाजे सब हपटते थे, आणि जेव्हा हवा चालायची त्यावेळेस ते दरवाजे एकमेकावर आपटायचे और बहुत बहुत भयानक ऐसी आवाजें आती थी। आणि फार भयानक अशा आवाज यायचे. वो तो एकदम थोड़ी सी मामूली हवा थी, आणि ती अगदी साधी हवा होती. लेकिन ये रात बड़ी हवाएं चली, पण या वेळेला मोठं वादळ ऐसी आलं. हवाएं चली असं वादळ होतं कि समुद्र आणि समुद्र जो तो दुभागला गेला आणि पाण्याच्या भिंती त्या ठिकाणी तयार झाल्या. ऐका ऐका ऐका, एक मजेदार गोष्ट आहे. या ठिकाणी काय झालं, ज्या वेळेस त्या ठिकाणी पाण्याची भिंत उभी राहिली, जेव्हा भिंत उभी राहिली, हवा चल रही है, हवा चाललेली आहे. सुनिए, ऐका, हवा चल रही है, हवा चालली आहे, जोर जोर से हवा चल रही है। जोर जोरात हवा चालली आहे. अब समुद्र, और वचन कहता है कि वो जो जगह थी समुद्र के बीच में की, वो सूखी भूमि हो गई। आणि जी देवाचं वचन सांगते जी समुद्राच्या मधली जागा होती ती एक सूखी भूमि, कोरडी भूमि, कोरडी भूमी झाली. सूखी भूमि हो गई। कोरडी भूमी झाली. अब ये किनारे पे खड़े हैं, आता हे किनाऱ्यावर उभे प्रभु ने काम कर दिया, प्रभूने काम तर केलं. उनकी आंखों के सामने समुद्र को फटता हुआ देखे, त्यांच्या डोळ्यासमोर समुद्र दुभागताना त्यांनी हवा पाहिला. चल रही है, वादळ आहे समुद्र की दीवारें खड़ी हो गई। आणि समुद्रामध्ये पाण्याच्या भिंती उभ्या राहिल्यात. अब सवाल ये है, आता प्रश्न हा आहे, कौन पहले जाएगा? आधी कोण जाईल? कौन पहले जाएगा? आधी कोण जाईल? अगर मैं समुद्र में चला गया और वापस हवा बंद हो गई और पानी वापस आ गया तो पहले मैं ही जाऊंगा। आणि जर मीच पहिल्यांदा गेलो आणि वारं बंद पडलं आणि मग ते भिंती खाली आल्या आणि पहिल्या पाण्यामध्ये मीच गेलो तर? वो एक दूसरे का इंतजार कर ते रहे हैं। एकमेकांची वाट पाहतात आहे. पंडित दादा जाएंगे या अमोल जाएगा? पंडित दादा जाणार का अमोल जाणार? मोहन दादा जाएंगे या जादव दादा जाएंगे? मोहन दादा जातील की जाधव दादा जातील? पांचाल दादा सबसे पीछे खड़े हैं आणि पांचादा सगळ्यात मागे उभे आहेत और देख रहे हैं, आणि पाहत आहेत. चला चला पुढे चला, पुढे चला, पुढे चला, पुढे चला, एक दूसरे को देख रहे हैं। एकमेकाला पाहत आहेत. कौन आगे जाएगा? कोण पुढे जाणार आहे? मरने के लिए कौन तैयार है? मरायला कोण तयार आहे? अगर समुद्र में हवा बंद हो गई, पानी वापस आ गया तो गुड़गुंडे खाऊंगा और मरूंगा पक्का। आणि जर ती हवा बंद झाली, समुद्राचं पाणी पुन्हा जागेवरती आलं तर मी गोते खाणार आणि मरणार. मूसा ने कहा, मोशे म्हटला, प्रभु ने कह दिया उसको, प्रभूने त्याला क्यों सांगितलं, खड़ा है? का उभा आहेस? कुछ कर आगे।
पुढे चल, तेरा हाथ बढ़ा आगे, तुझा हात पुढे वो जो कर, लकड़ी है उसको बढ़ा दे आगे, ती काठी तू पुढे कर. और उसने बढ़ा दिया आगे, आणि ती पुढे केली चमत्कार को देखा। आणि चमत्कार पाहिला. और सबसे पहले लोग 6 लाख लोग इंतजार कर रहे हैं मूसा का जाने का, आणि सगळ्यात आधी मोशेनी जावं म्हणून 6 लाख लोक त्याची वाट पाहत यही लेकर आया था, हाच घेऊन आला होता. इसको ही मरने दो, ह्यालाच मरू देत, पहले तू चल। पहिलं तूच जा. तो आधे रास्ते तक देखेंगे तू जा रहा है कि नहीं तो ठीक से। अर्ध्या रस्त्यापर्यंत बघतो तू व्यवस्थित जातो की नाही. लेकिन मोसे जो था पण जो मोशे होता उसको मालूम था त्याला माहित होतं मेरे खुदा ने मुझे स्थिर किया, माझ्या परमेश्वराने मला स्थिर केलंय, मेरे खुदा ने मुझे स्थिर किया, माझ्या परमेश्वराने मला मैं स्थिर कोई भी केलंय. शक नहीं करता मेरे खुदा मी पे, माझ्या देवावर कोणतीही शंका आणत नाही. मेरे खुदा के वचन में कोई शक नहीं है। मला देवाच्या वचनावर कोणतीही शंका नाही. मैं जाऊंगा, मी जाणार, मैं जाऊंगा। मी जाणार. और मूसा ने आगे बढ़ा, आणि मोशे पुढे झाला, मूसा आगे बढ़ा, मोशे पुढे उसे झाला. कोई डर नहीं है, त्याला कुठली भीती नाही, उसे कोई डर नहीं है। कोणतीही भीती नाही. क्यों डर नहीं है? का नाही भीती? क्योंकि वो स्थिर है, कारण की तो स्थिर आहे. इसलिए मूसा वहां कहता है आणि म्हणून मोशे त्या ठिकाणी म्हणतो स्थिर खड़े रहो, स्थिर उभे राहा, स्थिर खड़े रहो, स्थिर उभे राहा, स्थिर खड़े रहो, स्थिर उभे रहा. आज मेरा परमेश्वर तुम्हारे लिए उद्धार का बड़ा काम करेगा, परमेश्वर आज तुमचे तारण करणार आहे आज बड़ा काम करेगा, आणि मोठं कार्य और जो करणार मिस्री आहे. तुम्हारे पीछे भाग रहे आणि जे हैं मिस्री तुमच्या मागे इसके आहेत बाद कभी भी आप उसको देख नहीं ते पाएंगे। पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाही. आज अपनी आंखों से आज आपल्या डोळ्यांनी मेरा प्रभु के काम आप देखेंगे, माझ्या प्रभूची कामं तुम्ही पाहणार उसके आहात. लिए पण त्याकरता स्थिर होना पड़ेगा। स्थिर व्हावं जो लागेल. स्थिर नहीं है जे स्थिर नाही आहेत पक्का डूबेंगे, ते निश्चित डुबणार आहेत. पतरस के जैसा पेत्रासारखे स्थिर नहीं था। स्थिर नव्हता. जब आंधी आई, जेव्हा वादळ आलं, तूफान आया, वारं आलं, तब वो उसका जीवन हिल गया, तेव्हा तो हलून गेला, हिल गया, तो हल्ला, स्थिर नहीं रहा। स्थिर नाही जब तक राहिला. स्थिर था जोपर्यंत स्थिर होता पानी पे चल रहा है, पाण्यावर जब चालत तक आहे, स्थिर है जोपर्यंत स्थिर पानी आहे पे है, पाण्यावर जब आहे, तक स्थिर है जोपर्यंत स्थिर पानी आहे पे चल रहा है, पाण्यावर लेकिन चालतोय. जब वो अस्थिर हो गया पण जेव्हा तो अस्थिर वो झाला डूबने लगा, तो बुडू वो लागला, डूबने लगा। तो बुडू लागला. स्थिरता में ही आप पानी के ऊपर चल सकते हैं, स्थिरतेमध्येच तुम्ही पाण्यावर चालू शकता. पानी भी आपके पैर के नीचे होगा। पाणी पण तुमच्या पायाखाली असणार पानी आहे. ऐसी चीज है जो सबको डुबा के रख देती है, पाणी अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना बुडून लेकिन टाकते. जो लोग परमेश्वर की ओर देखकर स्थिर जीवन जीते हैं पानी भी उनके लिए मार्ग बन जाता है। पण जे परमेश्वरावर विश्वास ठेवून स्थिर जीवन जगतात पाणी देखील त्यांच्यासाठी जो मार्ग पानी तयार आपको करतो. डुबाएगी जो पाणी तुम्हाला वो बुडवणार आपको आहे डुबा नहीं पाएगी, ते तुम्हाला बुडू क्योंकि शकणार आपका जीवन नाही. स्थिर है। कारण तुमचं जीवन स्थिर आहे इसलिए स्थिर रखना है अपने आणि जीवन म्हणून को। आपलं जीवन स्थिर राखायचं मूसा आहे. स्थिर था, मोशे स्थिर होता, उसने अपने जीवन को स्थिर त्याने रखा। आपलं जीवन स्थिर मैं राखलं. आपसे कहना चाहता मी हूँ तुम्हाला सांगू इच्छितो आज इस सुबह में आज या सकाळी अपने जीवन को हिलने मत देना। आपलं जीवन हालू देऊ नका. जीवन में स्थिर रहना अनिवार्य है। जीवनामध्ये स्थिर असणं अनिवार्य अगर आहे. जीवन में स्थिर नहीं है जर जीवनात स्थिर तो नाही परमेश्वर के महान चमत्कार को नहीं देख तर पाएंगे। देवाचे महान चमत्कार आम्ही पाहू शकणार परमेश्वर नाही. हमारे जीवन में बड़े बड़े काम करना चाहता है, परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये त्यांनी मोठमोठी कार्य करावी, हमारे साथ में रहकर आमच्या सोबत राहा. सिर्फ हमें इतना करना है फक्त आम्हाला एवढंच स्थिर खड़े रहना करायचं, है। स्थिर उभं और राहायचं स्थिरता में ही चमत्कार है आणि स्थिरतेमध्येच चमत्कार आहे और परमेश्वर की आशीष। आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे. स्थिर रहना है। स्थिर उभे राहा. मूसा स्थिर था मोशे स्थिर होता और वो चला गया, आणि तो पुढे गेला, अपनी सेना पूरी प्रजा को लेकर चला गया। आपली पूर्ण प्रजा घेऊन पुढे गेला. मिस्रों ने वही करना चाहा, मिस्रांनी देखील ते करायला पाहिजे. हम भी जाएंगे, आम्ही पण जाऊ, हम भी जाएंगे। आम्ही पण और जाऊ. जैसे ही वो अंदर एंट्री किया आणि जसं त्यांनी आतमध्ये प्रवेश केला वैसे ही समुद्र वापस जैसा था वैसा हो गया। तस त्याच वेळेला समुद्र जसा होता तसा अच्छा, उससे झाला. पहले मजे की बात क्या है मालूम है? त्याच्या अगोदर एक मजेदार गोष्ट काय इनके माहितीये, पास में बड़े बड़े रथ थे, यांच्याकडे मोठमोठे रथ होते. जैसे आज टैंकर होते हैं ना, टैंक बम वाले है ना, आज बड़े बड़े चीजें आज लोगों ने बना दिया, परमाणु बम, ये बम वो बम बना के रखा है। मिस्रियों की सेना तब वैसी थी उस जमाने में। आणि त्याच प्रकारची मिस्री सेना होती. प्रभु ने क्या किया मालूम? परमेश्वराने काय केलं, उनके रथ के चक्के निकाल दिए, त्यांच्या रथाची चाकच काढून टाकली उनका गड़बड़ पैदा कर दिया। आणि त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण केला. मेरा परमेश्वर उनके लिए काम करता है जो स्थिर खड़े होते हैं ना, जो आपके जीवन में दौड़कर रथ के साथ में भागते हुए आपके पास में आ रहे हैं ना, मेरा परमेश्वर को चक्कों को निकाल देगा और उनको पता ही नहीं चलेगा वो कहाँ चले गए। आणि जे स्थिर राहतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो आणि ज्यांना जे त्रास देतात अशांच्या रथांचे चाक देखील परमेश्वर काढून टाकतो. वो आप तक नहीं पहुंच ते पाएंगे, तुमच्यापर्यंत पोहोचूच वो शकणार समुद्र में डूब कर मर गए। त्या समुद्रामध्ये बुडून ते मेले. और मूसा जो स्थिर व्यक्ति था वो अपनी प्रजा को लेकर उस पार आणि चला मोशे जो स्थिर व्यक्ती होता ती आपली प्रजा घेऊन त्या पलीकडे निघून गेला. गया। वो चला गया, तो गेला, वो चला गया, तो गेला, वो चला तो गया। गेला. इसलिए अपने जीवन को स्थिर आणि रखें। म्हणून आपलं जीवन स्थिर राखा. उठने तो आंधी तूफान, आज वादळ वारं उठू द्यात, वो आपका कुछ बिगाड़ नहीं पाएगी।
पण ते आमचं काही बिघडू शकणार इसमें नाही. क्या होगा? याच्यामध्ये काय होणार आहे? मेरे प्रभु की महिमा माझ्या देवाची महिमाच होणार आहे. महिमा का मतलब क्या है? महिमा याचा अर्थ काय? प्रभु की उपस्थिति. देवाची उपस्थिती. प्रभु की उपस्थिति क्या है? देवाची उपस्थिती काय आहे? हमारे लिए दरवाजे को खोले. आमच्यासाठी दरवाजे उघडणं. निराश मत होना, निराश होऊ नका, हताश मत होना. हताश होऊ नका. हमारा काम एक ही है, आमचं एकच काम आहे, स्थिर खड़ा होना. स्थिर उभं राहायचं. पड़ोसी को बोलना है, स्थिर खड़े रहो, हिलना नहीं. हलायचं नाही. जब हवा आती है तो कैसे हिलते हैं? हवा आल्यावर कसं हलतो? हमने 5,000 का टेंट लेकर आया था, आम्ही 5,000चा एक टेंट, एक तंबू घेऊन आलो, खड़ा था, उभा होता. लेकिन अचानक हवा आई, अचानक हवा आली वो हमारा टेंट भी भाग रहा है. आणि आमचा तंबू पण असा हवेने इकडे तिकडे पळत होता. और ऐसी हवा आई, आणि अशी हवा आली वो दीवार पर गिर गया. की तो त्या भिंतीवर जाऊन आदळला. वो क्यों नहीं खड़ा हो पा रहा है मालूम? का नाही उभा राहू शकत आहे माहितीये का तो? उसके जो स्टैंड है ना, त्याचे जे पाय आहेत ना, वो मजबूत नहीं है, ते मजबूत नाही आहेत. मजबूत नहीं है, मजबूत नाही आहेत, वो हिलते हैं, ते हलतात. हिलते हैं. थोड़ी भी हवा आएगी थोडे पण हवा आली. तो आप देखना, एक एक टेंट रखा है हमने, आम्ही एक एक टेंट, एक तंबू ठेवलेला आहे तिथे. जब हवा आती है हवा जेव्हा येते वो ऐसा करता है. लेकिन उसी अगर मजबूत वहां पे एक खंबा है, वहां पर तिथे एक खांब आहे, लाइट का खंबा, लाईटीचा खांब. कितनी भी हवा आने दो किती पण वारं येऊ देत, वो खड़ा ही रहता है, तो उभाच राहतो, खड़ा ही रहता है. उभा राहतो. हमारा टेंट 5,000 का हिल रहा है, आमचा 5,000चा तंबू हलतोय, लेकिन वो जो खंबा है पण तो जो खांब आहे खड़ा है, उभा आहे, वो हलने वाला नहीं. तो हलणारा नाहीये. खुदा ने हमको टेंट नहीं बनाया, खुदा ने खंबा बनाया, परमेश्वराने आम्हाला तंबू नाही बनवलं, त्याने आम्हाला खांब बनवलंय. खंबा बनाया, खांब बनवलंय. खंबा खड़ा रहता. खांबच उभा राहतो. पड़ोसी को बोलना मैं खंबा हूं. खंबा क्या करेगा? खांब काय करणार आहे? हिलेगा नहीं. हलणार नाही. आमीन. आमेन. जब हिलेंगे नहीं जेव्हा हलणार नाही, तो जो हिलाने वाली हमको चीजें है ना, वो हिलेगी. जे आम्हाला हलवणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्याच हलत राहतील. वो बोलेगी ये तो साहब हिलता ही नहीं, आणि ते म्हणजे अरे हे आता काय हलतच नाही, मैं ही हल लेता हूँ. मीच हलून घेतो. ये तो हिलता नहीं, हा तो हलत नाही, मैं ही हिलता हूँ. मीच हलतो. इसलिए जो आपको हिलाने वाली चीजें हैं, आणि म्हणून जे तुम्हाला हलवणाऱ्या जब आप गोष्टी, स्थिर खड़े होंगे जेव्हा तुम्ही स्थिर उभे राहाल, वो हिलेगी त्या हलतील और वो गिरेगी. आणि त्या पडतील. और आप देखेंगे आणि तुम्ही पाहाल जो आपको हिलाने वाली है जे तुम्हाला हलवणार वो आहे आपके पैर के नीचे ते होगी. तुमच्या पायाखाली असतील. आप विजयी होंगे, तुम्ही विजयी असणार आप आहे. विजयी होंगे. तुम्ही विजयी असणार आहे. अगर आपके हाथ में समझो एक पानी का ग्लास तुमच्या हातामध्ये भरलेला पाण्याचा ग्लास आहे और आपने उसको पकड़ा हुआ है आणि तुम्ही त्याला धरलेला आहे, और गलती से आपसे कोई टकरा जाता है आणि चुकून कोणीतरी तुम्हाला धक्का देतं और आपका हाथ हिलता है. आणि तुमचा हात हलतो. उस हाथ हिलने की वजह से क्या हुआ? त्या हात हल्ल्याने काय झालं? पानी नीचे गिरता है. त्यातलं पाणी काही खाली पडतं. अगर आपसे पूछा जाए आणि जर तुम्हाला विचारलं आपके हाथ में जो गिलास है वो जो पानी था वो किसकी वजह से गिरा है, आणि तुमच्या हातातल्या ग्लास मधलं पाणी कुणामुळे हल्लं, पडलं, तो आप क्या कहेंगे? तुम्ही काय म्हणणार? नहीं, वो जब मैं टकराया तब वो पानी गिरा. नाही, मी जेव्हा धडकलो तेव्हा ते पाणी पडलं. ये उत्तर सही नहीं है, हे उत्तर योग्य नाही. ये उत्तर गलत है. हे उत्तर अयोग्य पानी आहे. इसलिए गिराया पाणी याकरता पडलं क्योंकि आपके ग्लास में पानी था तुमच्या ग्लास मध्ये जे पाणी होतं और जो कुछ भी ग्लास में होगा आणि जे काही त्या ग्लास मध्ये असणार वही आहे, नीचे गिरेगा, तेच खाली पडणार वही आहे. नीचे गिरेगा. तेच खाली पडणार कितनी आहे. बार हमारी रोजमर्रा की जिंदगी में लोग हमसे टकराते हैं. कितीतरी वेळा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये लोक येऊन आम्हाला धडकतात. कितनी बार हमारे प्रश्न हमसे टकराते हैं. कितीतरी वेळा आमचे प्रश्न येऊन आम्हाला धडकतात. कितनी बार समस्या हमारे जीवन में टकराते हैं. कितीतरी वेळा समस्या येऊन आमच्या जीवनावरती वाद विवाद धडकतात. होता है, वादविवाद होतात और हर जगह वाद विवाद होता है. आणि प्रत्येक ठिकाणी वादविवाद जब ये होतात. मिस्री लोग निकले तो वाद विवाद करने लगे, आणि जेव्हा मिस्री लोक निघाले तर वादविवाद करू लागले. और जब हमसे कुछ टकराता है, आणि जेव्हा काही आम्हाला येऊन जो धडकतं, हमारे अंदर है जे काही आमच्यामध्ये वही उछल कर बाहर आता है. तेच उसळून बाहेर येतं. और वो मन रूपी जो गिलास है जो भरा है ना, वही बातें बाहर आती हैं. आणि मनरूपी ग्लासामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्याच उसळून बाहेर येतात. इस्राएल लोगों के मन में भरा था, इस्रायल लोकांच्या मनामध्ये भरलेलं होतं नकारात्मक भरा हुआ था. नकारात्मक गोष्टी. लेकिन एक मूसा था पण एक मोशे होता जिसके अंदर सकारात्मक चीजें भरी ज्याच्यामध्ये थी. सकारात्मक गोष्टीच भरलेल्या हमारे होत्या. अंदर आज क्या भरा हुआ है? आज आमच्या आतमध्ये काय भरलंय? स्थिरता भरी हुई है स्थिरता भरले या अस्थिरता भरी हुई का है? अस्थिरता अगर भरली? स्थिर है, जर आम्ही स्थिर अगर आहोत, स्थिर जर है, आम्ही स्थिर आहोत, परमेश्वर आपके साथ काम तर करेगा. परमेश्वर तुमच्या अगर आज सोबत स्थिर काम- है आज जर आम्ही स्थिर तो आहोत, परमेश्वर कुछ नहीं कर तर पाएगा.
जर आम्ही अस्थिर आहोत तर परमेश्वर काहीच करू शकणार नाही. इसलिए अपने जीवन में स्थिर हो जाए. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये स्थिर व्हावं. नीति सूत्र 28:20 कहता है नीतिसूत्र 28:20 सांगतं कि स्थिर मन का मनुष्य पर आशीर्वाद रहता है. स्थिर मनाच्या मनुष्यावरती आशीर्वाद राहतो. आशीर्वाद रहता है. आशीर्वाद राहतो. अब स्थिर कैसे होंगे? आता स्थिर कसं होणार आहे? स्थिर व्यक्ति को बुद्धिमान कहा गया है. स्थिर व्यक्तीला बुद्धिमान असं म्हटलं क्यों गेलं वो आहे. बुद्धिमान है? का तो बुद्धिमान आहे? क्योंकि मत्ती 7:24-25 में लिखा है कारण मत्ती 7:24-25 मध्ये वो लिहिलंय. क्यों बुद्धिमान है, तो का बुद्धिमान वो आहे? क्यों स्थिर है. तो का स्थिर आहे? सुनिए, ऐका. वो क्यों स्थिर है? तो का स्थिर क्योंकि आहे? वो प्रभु की बातों को सुनता है, कारण की तो देवाच्या गोष्टी ऐकतो, यीशु के वचन को सुनता है येशूची वचनं और ऐकतो उनके अनुसार वो करता है. आणि त्या अनुसार तो करतो. और प्रभु ने उन्हें कहा है आणि प्रभु त्यांना ये म्हणतो बुद्धिमान व्यक्ति है की हा बुद्धिमान जिन्होंने व्यक्ती अपना घर चट्टान पर बनाया. ज्यांनी आपलं घर खडकावर बांधलं. इस चट्टान पर आंधी तूफान आए, मग या खडकावरती पाऊस आला, पूर बाढ़ आला, आई, वाराही सुटला, लेकिन ये घर गिरा नहीं है पण ते घराला पाडू शकला क्योंकि नाही. ये घर चट्टान पर बना हुआ है. कारण की त्याचा पाया खडकावर होता. सुनिए, आपने समुद्र देखा है पहा, तुम्ही समुद्र और पाहिलाय समुद्र के अंदर आपने बड़ी बड़ी चट्टान को देखा आणि होगा. समुद्रामध्ये तुम्ही मोठमोठे खडक पाहिले कितने असतील सालों से वो चट्टानें वहीं खड़ी आणि हैं. किती वर्षांपासून ते खडक तिथेच उभे कितने आहेत. तूफानों को उन्होंने सहा है. आणि किती वादळ त्यांनी सहन कितने केली सुनामी जैसे लाटों को उन्होंने सहा है. आणि किती मोठमोठ्या लाटा त्यांनी सहन कितना केल्या. प्रहार उन्होंने सहा है. किती लाटांचा प्रहार त्यांनी लेकिन सहन वहीं की वहीं खड़ी केला, है. पण त्या तिथेच उभ्या आहेत. वो हिली नहीं है. ते हल्लेले नाहीयेत. चट्टान का ये स्वभाव है, चट्टान का ये गुण है कि वो कभी हलता नहीं है. खडकाचा हा स्वभाव आहे, त्याचा तो गुण आहे की तो कधी हलत नाही. और मेरा यीशु मसीह चट्टान है. आणि माझा येशू ख्रिस्त पहला कुरिन्थी 10:3 वचन कहता है. पहला पहले कुरिन्थी कुरिन्थी 10:4 वचन कहता है. पहिले करंथीकरस पत्राचं 4 वचन. 10वा अध्याय आणि 4थं वचन. वो चट्टान मसीह है. तो खडक तर येशू आहे. वो चट्टान मसीह है. तो खडक येशू आहे. और घर क्या दिखाता है? आणि ते घर काय हमारे दाखवतं? जीवन को दिखाता है. आमचं जीवन हमारा दाखवतं. जीवन आमचं जीवन यीशु मसीह पर आधारित होना चाहिए. येशू ख्रिस्तावरती आधारलेलं यीशु हवं. मसीह के वचनों पर आधारित होना चाहिए. येशूच्या वचनांवरती आधारलेलं जब हवं. हमारा जीवन यीशु मसीह पर आधारित होगा, जेव्हा आमचं जीवन येशूवरती आधारलेलं आप असेल, गिरेंगे नहीं. तुम्ही पडणार नाही. आपके चारों ओर आंधी तूफान उठेंगे, तुमच्या चहूबाजूला वादळ आणि वारं येईल, आपको लगेंगे, तुम्हाला लागेल, आप गिरेंगे नहीं. पण तुम्ही पडणार क्यों नहीं नाही. गिरेंगे? का नाही पडणार? क्योंकि आप स्थिर खड़े हैं. कारण की तुम्ही स्थिर उभे आहात. आपको मालूम है, तुम्हाला माहित आहे, आपको मालूम है, मला माहित जिस आहे, चट्टान पर मैं खड़ा हूँ ज्या खडकावर मी उभा वो आहे कभी गिरेगी नहीं. ते कधी पडणार वो नाही. चट्टान कभी गिरेगी नहीं. आणि तो खडक कधीच और पडणार नाही. उस चट्टान पे जिसने घर बनाया है, आणि त्या खडकावर ज्याने घर बांधलंय वो कभी गिरेगा तो नहीं. कधीच पडणार नाही. वो कभी गिरेगा कधीच नाही पडणार. क्योंकि मेरा घर कारण माझं घर यीशु मसीह चट्टान पर बना है. येशू नावाच्या खडकावर बांधलेलं मैं आहे. यीशु के शब्द को सुनता हूँ मी येशूचे शब्द ऐकतो और वैसे चलता हूँ आणि तसं और चालतो विश्वास करता हूँ. आणि मी विश्वास करतो मेरा परमेश्वर की माझा परमेश्वर कल, काल, आज आज और युगानुयुग आणि युगानुयुग एक जैसा है. सारखाच आहे. वो कभी हिलता नहीं, तो कधीच हालत वो नाही. कभी डुलता नहीं, तो कधी डुलत और नाही. जिसने उसके ऊपर घर बनाया आणि है, ज्याने त्याच्यावर घर वो बांधलंय भी कभी हिलेगा तो नहीं. कधी हलणार नाही. सुनिए, ऐका, कभी अपने जीवन को हिलने मत दो. आपलं जीवन कधीच हालू देऊ नका. हमारा जीवन चट्टान पर बंधा होना चाहिए. आमचं जीवन जे आहे ते खडकावर बांधलं गेलेलं प्रभु यीशु पाहिजे. मसीह पर रचा हुआ होना चाहिए. प्रभू येशूवरती बांधलं गेलेलं पाहिजे. प्रभु यीशु कभी बदलता नहीं. प्रभू येशू कधीच बदलत उसके नाही. वचनों पर विश्वास त्याच्या रखें. वचनांवरती आम्ही विश्वास उसके ठेवावा. वचनों पर विश्वास करें. त्याच्या वचनांवरती विश्वास ठेवावा. आपको मालूम है यीशु मसीह का वचन जीवित है. तुम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्ताचं वचन जिवंत आहे. यीशु का वचन कभी हिलता नहीं. येशूचं वचन कधी हलत नाही. और जिसके अंदर वचन है, आणि ज्याच्यामध्ये वचन आहे, जिसके अंदर यीशु है, ज्याच्यामध्ये येशू आहे, वो भी कभी हलता नहीं. तो देखील कधी हलत नाही. ताली तो बजा दिया, टाळी तर वाजवली, रोते कितने बार. किती वेळा रडता. एक बार एक पास्टर जी थे, ये सच्ची घटना है. आणि ही सत्य घटना आहे. एक पाळक होते मैं पढ़ रहा था इस कहानी को. आणि मी ही गोष्ट वाचत होतो वो संडे का तैयारी कर रहे थे आणि ते रविवारच्या सभेची तयारी करत होते और प्रभु उनको बात कर रहे थे कि मेरे लोगों को ये बता. आणि प्रभू त्यांच्या संगती बोलत होते की माझ्या लोकांना तू हे सांग. उनका बच्चा कुछ हफ्ते से बीमार चल रहा था. काही आठवड्यापासून त्यांचा जो मुलगा होता तो आजारी होता बहुत बुखार और बहुत सारे बीमार था वो. आणि बराचसा तो आजारी होता और वो बहुत उसकी तबीयत खराब थी. आणि त्याची तब्येत फार बिघडलेली होती. संडे का दिन आया, रविवारचा दिवस ये आला प्रभु की आराधना करने के लिए निकल रहे थे. आणि हे देवाची आराधना करण्यासाठी निघत होते. ये तैयारी कर रहे थे. हे तयारी करत होते और जब उन्होंने बच्चे के पास में देखा, आणि जेव्हा त्यांनी लेकराकडे पाहिलं, उन्होंने जब हाथ को देखा,
त्याचा हात पाहिला तो वो मर गया था बच्चा, तर ते जो मूल होतं ते मेलेलं वो होतं, खत्म हो चुका था। संपला होता. और उसकी पत्नी रोने लगी। आता त्याची पत्नी रडू लागली. पास्टर भी थोड़े से हिल गए, पास्टर देखील थोडेसे हल्ले, लेकिन उन्होंने कहा पण ते म्हटले कि आज मुझे लोगों की सेवा करनी है, आज मला लोकांची सेवा करायची आहे, मुझे चर्च जाना है। मला चर्चला जायचंय. अपनी पत्नी को कहा आपल्या पत्नीला म्हटले हम चर्च जाएंगे, आपण चर्चला जाऊयात, क्योंकि हमारी बहुत बड़ी जवाबदारी है। कारण आपली खूप मोठी जबाबदारी आहे. लोग प्रभु के वचन को सुनने आएंगे। लोक देवाची वचनं ऐकण्यासाठी येतील. उन्होंने अपने बच्चों को उधर ही रख दिया। त्यांनी आपल्या मुलाला तिथेच ठेवलं उन्होंने कहा कि आने के बाद हम आगे का कार्यक्रम आणि करेंगे। ते म्हटले की आल्यानंतर आपण पुढचा जो विधी आहे तो करूया. उन्होंने प्रार्थना किया और वहां से वो चर्च के लिए निकल पड़े दोनों। त्यांनी प्रार्थना केली आणि तिथून ते चर्च मध्ये गेले दोघे. और पास्टर ने बड़ा अभिषेक ऐसा वचन को सुना आणि है। पास्टरने खूप अभिषिक्त वचन त्या ठिकाणी ऐकवलं. प्रभु ने बहुत अद्भुत वहां पे काम किया। प्रभूने खूप अद्भुत कार्य त्या प्रभु के ठिकाणी वचन केलं. उन्होंने सुना है, देवाची वचनं त्यांनी प्रभु की ऐकवली, सेवा उन्होंने की, देवाची सेवा त्यांनी लोगों केली, की सेवा उन्होंने की लोकांची सेवा केली और वचन को खत्म किया आणि वचन संपवलं और प्रभु का धन्यवाद दिया। आणि देवाला धन्यवाद दिला. और उसके बाद में उन्होंने चर्च को कहा, आणि त्यानंतर त्यांनी चर्चला जब सांगितलं आखिर का समय था उन्होंने चर्च को कहा आणि शेवटच्या समयी त्यांनी चर्चला सांगितलं कि मेरा बच्चा मर चुका है माझं मूल मेलेलं आहे और हम यहाँ से जाने के बाद में हम आगे का काम करने वाले हैं। आणि इथून गेल्यानंतर आम्ही त्याचा पुढचा विधी पार पाडणार आहोत. और उन्होंने वो सब जो चर्च में लोग थे वो रोने लगे आणि मग तिथे ऐकून चर्च मधले सर्व लोक होते ते रडू लागले कि इतना होने के बावजूद भी पास्टर चर्च में आकर संदेश सुना रहे हैं। की एवढं सगळं होऊन देखील पास्टर या ठिकाणी चर्च मध्ये येऊन संदेश सांगत और आहे. एक भी उनके ऐसा जब वो सुना रहे थे तो एक भी ऐसा नजर नहीं आया कि उनके जीवन में दुख है, आणि जेव्हा ते वचन सांगत होते त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसंही दुःख दिसलं नाही कि उनका बच्चा मर गया है। की त्यांचं मूल वारलेलं उन्होंने आहे. ये दिखाया नहीं त्यांनी हे दाखवलं और वो नाही वचन का प्रचार कर रहे हैं। आणि ते वचनाचा प्रचार करत जब आहे. ये बात को उन्होंने सुना आणि जेव्हा ही गोष्ट त्यांनी वो ऐकली रोने लगे, ते रडू वो लागले, रोने लगे ते रडू लागले और सब पास्टर के पीछे निकल आणि पड़े। सर्वजण त्या पाळकाच्या मागे गेले. जब उन्होंने दरवाजे को खोला, ज्यावेळेस त्यांनी दरवाजा एक उघडला, अद्भुत काम उन्होंने एक देखा। अद्भुत गोष्ट त्यांनी पाहिली. जो बच्चे को मरा हुआ छोड़कर गए थे, ज्या मेलेल्या मुलाला ते ठेवून गेले वो होते बच्चा घर के अंदर खेल रहा था। तो ते मूल त्या ठिकाणी खेळत होतं. वो बच्चा खेल रहा था। ते मूल खेळत होतं. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? पास्टर स्थिर था, पास्टर स्थिर होते, स्थिर था स्थिर होते प्रभु के वचन में, देवाच्या वचनामध्ये, यीशु के वचन में। येशूच्या वचनामध्ये. जो उसे करना था जे त्यांना करायचं वो होतं उसने किया, ते त्यांनी केलं और जो प्रभु को करना था आणि जे प्रभूला करायचं वो प्रभूने होतं किया. ते प्रभूने केलं. वो प्रभु ने किया। ते प्रभूने केलं. हम जो कर सकते हैं आम्ही जे काही करू वो शकतो करना है, ते करायचं, बाकी का काम प्रभु करेगा। बाकीचं काम परमेश्वर करेल. इसलिए स्थिर खड़ा होना है। आणि म्हणून स्थिर उभं मेरे राहायचं. हाथ में कुछ नहीं है, माझ्या हातात काही नाहीये, हमारे हाथ में कुछ नहीं है, आपल्या हातात काहीच नाहीये, हमारे हाथ में शक्ति नहीं है, आपल्या हातात ती ताकद नाहीये, मेरे पास में ताकत नहीं है, माझ्याकडे ताकद नाहीये, लेकिन खुदा के पास पण ताकत, देवाकडे आहे, खुदा के पास ताकत। देवाकडे ये आहे. पास्टर रोया नहीं, आणि हा पाळक रडत नाही बस, उसकी पत्नी रोती नहीं बैठी, त्याची पत्नी रडत बसली नाही. उनको एक ही मालूम था, त्यांना एक गोष्ट माहित इस होती, समय स्थिर रहना है, या वेळेला स्थिर राहायचंय, इस समय स्थिर रहना, या वेळेला स्थिर राहायचंय. स्थिरता में ही चमत्कार, कारण स्थिरतेमध्ये चमत्कार आहे, स्थिरता में चमत्कार। स्थिरतेमध्ये चमत्कार आहे. हिलना नहीं है, हलायचं नाही, हिलना नहीं है। हलायचं क्या नाही. होगा? काय होणार आहे? कुछ नहीं होगा, काय नाही होणार, कुछ नहीं होगा। काही होणार क्या नाही. होगा? काय होईल? परमेश्वर की महिमा होगी। देवाची महिमा होईल. क्या होगा? काय होणार आहे? खुदा की महिमा होगी। देवाची महिमा होणार आहे. और आप देखना चाहते हैं खुदा आणि की महिमा? देवाची महिमा तुम्ही पाहू इच्छिता खुदा का? की महिमा का मतलब क्या है? देवाची महिमा याचा खुदा अर्थ की काय? उपस्थिती है. देवाची खुदा की उपस्थिती. उपस्थिती क्या है? देवाची उपस्थिती काय आहे? चमत्कार है, तर चमत्कार हमारी आहे. आंखों से देखें। आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत. सिर्फ कैसे होगा? आणि ते कसं होणार आहे? स्थिर होने के बाद, स्थिर झाल्यानंतर, हिलना नहीं। हलायचं नाही. अगर ये पास्टर चाहता तो वहां नहीं जाता, आता पास्टर जर त्याला असं वाटलं असतं तर तो गेला नसता, वो दूसरे को भेज सकता था, दुसरा कोणाला तरी पाठवलं असतं, लेकिन उसने वो किया। पण त्याने ते केलं. इसका मतलब याचा अर्थ वो स्थिर था, तो स्थिर होता, वो स्थिर था। तो स्थिर होता. प्रभु ने ये देखा प्रभूने हे पाहिलं और प्रभु ने काम किया, आणि प्रभूने कार्य केलं. खुदा ने काम किया। मैं आपसे ये बोलना चाहता हूँ, मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, अपने जीवन को अस्थिर मत होने दो। आपल्या जीवनाला अस्थिर होऊ देऊ नका. मूर्ख मनुष्य जो है, बाइबल में कहा गया है, आणि बायबलमध्ये असं सांगितलं की जो मूर्ख मनुष्य आहे वो बातों को सुनता है तो गोष्टी ऐकतो पर उन पर चलता नहीं, पण त्याच्यावर चालत नाही, और उसने अपना घर बालों पर आणि बनाया। त्याने त्याचं घर वाळूवर बांधलंय. आपको मालूम है रेत देखा है आपने? वाळू पाहिले का? समुद्र में गए कभी? समुद्रात अगर गेले? आपके पैर के नीचे रेत होगी ना, तुमच्या पायाखाली ती वाळू असली ना, जब वो लाट आती है, जेव्हा लाट येते, जब लहरें आती हैं, जेव्हा लाट येते, तो वो जो
पैर के नीचे रेत है ना वो निकल जाते हैं, आपल्या पायाखालची जी वाळू आहे ना ती वाहून घेऊन जाते, वो निकल जाते हैं ती निघून और जाते वहाँ पे खड्डा हो जाता है। आणि तिथे खड्डा होतो. आपने अनुभव किया कि नहीं मालूम नहीं, तुम्ही अनुभव घेतला की नाही मला माहित आप नाही, जरूर जाना, पण तुम्ही जरूर जा फैमिली को लेकर आप गोवा घूमने चले जाएं, आणि फॅमिलीला घेऊन तुम्ही गोव्याला फिरायला जा, अलीबाग में चले जाएं अलिबागला जा और वहाँ पर इसका प्रयोग करें। आणि त्या ठिकाणी याचा प्रयोग करा. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, बालू टिकती नहीं, वाळू जी आहे ती टिकत नाही, रेत टिकती नहीं है, वाळू टिकत तो नाही. हमारा घर रेत पे नहीं बांधना है। म्हणून आपलं जे घर आहे ते वाळूवर नाही बांधायचं. सुनते तो हैं ऐकतात तर खरं लेकिन मानते नहीं है, पण मानत नाही. लेकिन जो चट्टान पर बांधता है पण जे खडकावर वो बांधतो सुनता भी है ते ऐकतो और देखील मानता भी है आणि मानतो और ये पण. कहता है आणि तो म्हणतो ये मेरा काम नहीं हे है, माझं काम ये नाही, मेरा परमेश्वर का हे काम है, माझ्या देवाचं काम हे प्रभु का आहे, काम हे है, प्रभूचं काम आहे, प्रभु का काम है वो, हे प्रभूचं काम प्रभु आहे. देख लेगा, प्रभू पाहून घेईल, प्रभु देख लेगा। प्रभू पाहून घेईल. हमें चट्टान पर घर बांधना है, आम्हाला खडकावरती उभं राहायचंय, बालू पर नहीं। वाळूवर नाही. बालू रेत वाला व्यक्ति को संशय करने वाला व्यक्ति कहा गया है। वाळूवर घर बांधणाऱ्या व्यक्तीला शंका घेणारा व्यक्ती असं म्हटलंय. प्रभु का वचन तो है देवाचं वचन तर आहे, लेकिन होगा कि नहीं यहाँ से शुरू होता है, पण ते होईल की नाही इथून सुरुवात आहे. होगा कि नहीं, होणार की नाही, काम होगा कि नहीं, काम होईल की नाही यहाँ से शुरू हो जाता है। इथून सुरुवात आहे. नहीं लगता मुझे नाही मला वाटत ये रिपोर्ट नहीं बदलेगी। हे हा जो रिपोर्ट आहे हा बदलणार मैंने नाही. 4 लोगों को दिखाया मी 4 लोकांना और वो दाखवलं भी स्पेशलिस्ट, आणि तेही अगदी स्पेशलिस्ट. एक ही उत्तर आया, एकच उत्तर आहे, ये कभी बदलेगा हे नहीं। कधी बदलणार नाही. अरे भैया वो प्रभु विश्वास करते हैं, आपने 10 रिपोर्ट भी आगे उसको बदलने का सामर्थ्य खुदा रखता है, आणि आपण 10 जरी रिपोर्ट पाहिले तर ते बदलण्याचे सामर्थ्य आमच्या येशूमध्ये आहे, वो खुदा रखता है। ते परमेश्वरामध्ये आहे. अब दिखा लो कितने लोगों को दिखाना। आता दाखवा किती लोकांना दाखवायचं. स्थिर खड़ा हो जाना, स्थिर उभे राहा, कोई बात नहीं प्रभु, काय हरकत नाही, मैं स्थिर हूँ, मी स्थिर आहे, मैं स्थिर हूँ, मी स्थिर आहे. तेरा वचन मेरे अंदर है, तुझं वचन माझ्यामध्ये आहे, तेरा वचन मेरे अंदर है। तुझं वचन माझ्यामध्ये आहे. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं, स्थिर मन का व्यक्ति हमेशा यीशु के साथ रहता है, स्थिर मनाचा व्यक्ती नेहमी येशू सोबत राहतो, यीशु के वचनों पर निर्भर रहता येशूच्या वचनावरती अवलंबून है। राहतो. यूहन्ना 15:4-5 में लिखा है, योहान 15:4-5 मध्ये लिहिलेलं तुम आहे, मुझ में बने रहो तुम्ही माझ्यामध्ये बनून राहा और मैं तुम में। आणि मी तुमच्यामध्ये. जैसे डाली दाखलता में बनी ना रहे वो अपना फल नहीं सकते, तुम भी अगर मुझ में बने ना रहोगे तो फल नहीं सकते। मैं दाखलता हूं, तुम डालियां हो, जो मुझ में बना रहता है और मैं उसमें, वह बहुत फल फलता है, क्योंकि मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते। तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. हमें क्या करना है? याचा अर्थ काय? प्रभु में बने रहना। तर आम्हाला प्रभूमध्ये बनून राहायचंय. स्थिरता कैसे आएगी? स्थिरता कशी येणार आहे? प्रभु में बने रहने के बाद, प्रभूमध्ये बनून राहिल्यानं, प्रभु में बने रहने के बाद, प्रभूमध्ये बनून उसके राहिल्यानं, वचनों में बने रहने के बाद त्याच्या वचनांमध्ये बनून हमारे जीवन राहिल्यानं में स्थिरता आएगी। आमच्या जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. रोज बाइबल को पढ़ना आणि म्हणून रोज वचन और वाचायचं बाइबल अपने अंदर लेना आणि ते बायबल आपल्यामध्ये वचन अपने अंदर उतरायचं, लेना है वचन आपल्यामध्ये और उसके हिसाब घ्यायचं से चलना है। आणि त्यानुसार चालायचं. प्रभु आपको स्थिर करेगा। प्रभू तुम्हाला स्थिर करणार आहे इस संसार की कोई भी चीज आपको स्थिर नहीं कर आणि या जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला स्थिर करणार नाही. पाएगी। ना आपका पैसा, आपला पैसा, ना आपका ज्ञान, ना आपलं ज्ञान, ना आपका शरीर, ना आपलं शरीर. सिर्फ एक ही चीज है स्थिर फक्त करने की, एकच गोष्ट आहे जी स्थिर करेल, प्रभु का वचन। ते आहे देवाचं वचन. इसलिए क्या करना है? आणि म्हणून काय इस करायचं? वचन को जड़ पकड़ना है, ह्या वचनानं मूळ धरायला पाहिजे. जड़ पकड़ना है, मूळ धरायला ऊपर पाहिजे, ऊपर वाला नहीं। वरवर नाही. चट्टान पर तो बीज गिरा है, त्या खडकावर तर बी पडलंय, लेकिन वो इसलिए वो सूख गया क्योंकि वो जड़ पकड़ नहीं पाया। पण ते सुकलं याकरता कारण की त्याला मूळ धरलं नाही. इसलिए आपका और मेरा जो वचन हमारे अंदर पड़ा है ना, उसको जड़ पकड़ना है। आणि म्हणून जे वचन तुमच्या आणि माझ्यामध्ये पडलेले ना त्यांनी मूळ धरायला पाहिजे. कलसीकर पत्र 2:6-7 यही वचन कहता है, कलसीकरस पत्र 2:6 वचन हेच सांगतं, उसमें जड़ पकड़ो त्याचे मूळ धरा और बढ़ते चले जाओ। आणि वाढत जा. जड़ पकड़ना है। आणि मूळ धरायचंय आणि वचनांचं मूळ धरायचंय. जब जड़ पकड़ेंगे ना, जेव्हा आम्ही मूळ धरू ना, हिलेंगे नहीं, आम्ही हलणार नाही, हिलेंगे नहीं, आम्ही हलणार क्योंकि मेरी नाही. जड़ कहाँ पर है? कारण की माझं मूळ कुठे आहे? अंदर गया, आतमध्ये गेलेलं अंदर आहे. गया. आतमध्ये, अंदर तक गया, आतमध्ये वो हिलेगा नहीं। ते हलणार नाही. इसलिए वचन सिर्फ ऊपर ऊपर से नहीं पढ़ना, आणि म्हणून वचन फक्त वरवर वाचू नका, जड़ पकड़ना। तर ते त्याला मूळ धरू द्या. आमेन। Amen. जड़ पकड़ने का मतलब क्या है? आणि मूळ धरणं याचा अर्थ काय? मजबूत हो जाता है वो।
ते त्या ठिकाणी भक्कम होतं, जब वो मजबूत होतं. अंदर जड़ जाती हैं, जेव्हा आतपर्यंत ते मूळ जातं वो पोषण करती है अंदर जाके, आणि आतमध्ये जाऊन त्याचं पोषण जो होतं उसको चाहिए वो अंदर से लेती आणि है. जे त्याला काही हवंय ते आतून घेते. जितना गहराई में उसकी जड़ जाएगी, जितक्या खोल त्याचं मूळ जाणार आहे उतना पेड़ मजबूत बनेगा. तितकंच ते झाड मजबूत बनणार आहे. कोई इसको उखाड़ नहीं मग पाएगा. त्याला कुणीच उखडू शकणार नाही. आपने बरगद का पेड़ देखा, तुम्ही वडाचं झाड पाहिलं का? वो एकदम आंधी आते गिर जाता है, आणि ते वादळ आणि वारं आलं की ते पडतं. मोटा ताजा है, चांगलं मोठं ऐसा असतं, लगता है बहुत हैवी है, असं वाटतं फार लेकिन जाड थोड़ी आहे, सी भी हवा सहन नहीं कर पण ते पाता. थोडंही वारं सहन करू शकत जैसे नाही. हवा आएगी, जसं वारं येईल, तूफान आएगा, वादळ येईल, वो जड़ के साथ में ते मुळासकट गिर जाएगा, उन्मळून क्योंकि पडतं. उसकी जो जड़ है ना, कारण की त्याची जी गहराई तक नहीं गई. मुळं आहेत ना ती खोलपर्यंत आप गेलेली नाही. नीम के पेड़ को देखिए, आणि तेच तुम्ही निमाच्या झाडाला पहा, वो हिलता नहीं जल्दी से, ते लवकर हालत क्योंकि नाही. उसकी जड़ है जो अंदर तक चली जाती है. कारण की त्याची जे मूळ आहेत ते आतपर्यंत जातात. इसलिए हमारे वचनों की जो जड़ है अंदर तक आणि जाना. म्हणून आपली वचनांची जी मूळ आहेत ती आतपर्यंत रुतली पाहिजेत. आमीन, आमेन. आमीन. पड़ोसी को बोलना जड़ अंदर तक जाए, वचनों की जड़ अंदर तक जाए. आमीन. वचनों की जड़ अंदर तक फैलाए. और ये हमारे जीवन का एक भाग होना चाहिए. आणि हे आमच्या जीवनाचा एक भाग असलं पाहिजे. क्या आप चमत्कार देखना चाहते हैं? तुम्हाला चमत्कार बघायची इच्छा आहे का? तो जड़ पकड़ लें. तर मग मूळ पकडायला हवं. इफिसियं 3:17 इफिस 3:17 जड़ पकड़ लें. मूळ धरा, जड़ पकड़े. मूळ धरा. यहूदा 12 में लिखा है, यहूदा 12 मध्ये लिहिलंय, उनकी जड़ उखड़ गई, त्यांची मुळं उखडल्या गेली, जो जड़ अंदर तक नहीं गई. जी मुळं आतपर्यंत नाही गेली. और अविश्वास के कारण अस्थिरता आती है. आणि अविश्वासामुळे अस्थिरता वचन येते. पर विश्वास नहीं है, वचनांवरती विश्वास नाहीये, उसके ऊपर शंका है. त्याच्यावरती शंका आहे. हम ऐसे तो बोल सकते हैं मैं प्रभु में बहुत विश्वास करता हूँ. आम्ही असं तर म्हणतो की मी देवावर फार यहाँ विश्वास. पर जितने में बैठे आप सब बोलेंगे कि मैं खुदा पे विश्वास इथं करता हूँ. बसलेले सर्वच जण म्हणतील की आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो. उस समय विश्वास करना त्या वेळेला विश्वास ठेवा जब आप चारों तरफ से घिरे हुए हो, जेव्हा तुम्ही चहू बाजूने घेरलेले आहात, उस समय विश्वास त्या करना. वेळेला विश्वास करा. और ये विश्वास कैसे दिखेगा? आणि हा विश्वास कसा दिसणार आहे? आप स्थिर खड़े रहेंगे. जेव्हा तुम्ही स्थिर उभे राहाल. कुछ नहीं होने वाला, काही नाही होणार आहे, कुछ नहीं होने वाला, काही नाही होणार, कुछ नहीं होने वाला. काही नाही होणार. मेरा परमेश्वर लड़ेगा मेरे माझा लिए. परमेश्वर माझ्यासाठी ये लढेल. विश्वास होना है. हा विश्वास असायला पहले हवा. दिन कुछ नहीं होगा, पहिल्यांदा काय नाही दूसरे होणार, दिन कुछ नहीं होगा, दुसऱ्या दिवशी काय नाही हफ्ते होणार, भर कुछ नहीं होगा, आठवडाभर काय महीने नाही, भर कुछ नहीं होगा, महिनाभर काय नाही, 2 महीने कुछ नहीं 2 होगा, महिने नाही, 4 महीने कुछ नहीं 4 होगा, महिने नाही, 6 महीने कुछ नहीं 6 होगा. महिने देखील. तब जाकर आपका विश्वास देखना है. मग जाऊन जरा तुमचा विश्वास पाहायला 8 लागेल. महीने कुछ नहीं होगा, 8 महिने काहीच झालं 10 नाही, महीने कुछ नहीं होगा, 10व्या महिन्यात काही फिर नाही. विश्वास करके दिखाना है. मग विश्वास करून पाहायला मेरा हवा. लास्ट तक यही विश्वास होगा, माझा शेवटपर्यंत हाच विश्वास मेरा असणार. परमेश्वर जैसा था वो वैसा ही रहेगा और निश्चित तौर से मुझे वो विजय देगा. माझा परमेश्वर जसा होता तो तसाच असणार आहे आणि निश्चित मला विजय देणार आहे. क्या 8 महीने में काम नहीं किया तो प्रभु बदल गया क्या? 8 महिने काम नाही केलं म्हणून काय प्रभू बदलला का? प्रभु साल भर काम नहीं किया तो प्रभु बदल गया क्या? वर्षभर काम नाही केलं म्हणून काय प्रभू बदलला का? प्रभु नहीं बदला. प्रभू नाही बदलला. प्रभु योग्य समय पे उसकी महिमा आपको मुझे दिखाने वाला प्रभू है. योग्य समयी त्याची महिमा तुम्हाला आणि मला दाखवणार और आहे वो दिखाएगा. आणि तो दाखवणार वो आहे जीवित है. की तो जिवंत मेरा आहे. प्रभु मरा हुआ नहीं है, माझा परमेश्वर मेलेला नाहीये, लेकिन योग्य समय पे योग्य बातें पण करता तो है. योग्य वेळेला योग्य गोष्टी करतो. ठहरे, ठहरे, थांबा, ठहरे. थांबावं. मूसा को कहा ठहरो, मोशे म्हटला थांबा, चुपचाप. तोंड उघडू नका. तोंड. शांत राहा. हमारा प्रॉब्लम क्या है, जब भी मुसीबत आते हैं ना हमारा तोंड शुरू हो जातं. आणि आमची समस्या काय की संकट आलं की आमचं तोंड चालू होऊन जातं. असं नाही झालं पाहिजे होतं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण झालं. पण ते झालं. झालं ना. शांत बैठ जाओ. शांत बसा. झालं. बोलून झालं. अख्खे जगाला बोलून झालं. जिथे बोललोय तिथे नाही बोललो, अख्खे जगाला बोललो. कारण प्रार्थनेत मनच लागत नाही त्या वेळेला. प्रभू संगती बसायलाच होत नाही त्या वेळेला. मन बेचैन होतो, बीपी वाढते. उस समय यहाँ मत भागना, त्यावेळेला इकडे तिकडे पळू नका. यहाँ मत भागना. इकडे तिकडे पळू नका. स्थिर खड़ा रह. स्थिर उभे राहा. स्थिर खड़े रह. स्थिर उभे राहा. स्थिर खड़े रह. और प्रभु के काम को देखो. आणि देवाची कार्य आपण पाहणार. स्थिरता में ही स्थिरतेमध्येच
प्रभु की अद्भुत बातें छुपी हुई है, देवाची अद्भुत गोष्टी लपलेल्या आहेत. अद्भुत बातें छुपी हुई, देवाच्या अद्भुत गोष्टी लपलेल्या आहेत. अद्भुत बातें छुपी हुई. देवाच्या अद्भुत गोष्टी लपलेल्या आहेत. आपका पैसा स्थिर नहीं कर पाएगा, तुमचा पैसा तुम्हाला स्थिर करणार नाही. आपका आपका शरीर आपको स्थिर नहीं कर तुमचं पाएगा. शरीर तुम्हाला स्थिर करणार नाही. आप कोई भी चीज इस दुनिया की आपको स्थिर नहीं कर आणि पाएगा. जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला स्थिर करणार नाही. सिर्फ प्रभु का वचन फक्त देवाचं वचन और उस पर विश्वास. आणि त्याच्यावरचा विश्वास स्थिर खड़े रहे, आम्हाला स्थिर उभं करेल. स्थिर खड़े रहे. स्थिर उभे करेल. तैयार है? तयार आहोत का? हलेंगे नहीं, आम्ही हलणार नाही, रोएंगे नहीं, रडणार नाही. पक्का? कैसे खड़े रहेंगे? कसे उभे राहणार? कैसे खड़े रहेंगे? क्यों? प्रभु ने कहा है मुझे. परमेश्वराने मला सांगितलं. क्यों पूछे तो सब बंद हो गए. प्रभु ने कहा. प्रभू म्हटला. क्या कहा? काय म्हटला? डर मत, भिवू नको, स्थिर खड़े रहे, स्थिर उभा राहा, बड़े बड़े काम को देख, मोठे मोठे कार्य पाहणार और आहेस. जो जो तेरे पीछे आ रहे हैं, आणि जे तुझ्या मागे येत आहेत, आज के बाद तू अपनी आंखों से उनको देख नहीं पाएगा. इथून पुढे कधीच तुझ्या दृष्टीस ते पडणार नाहीत. मैं लड़ूंगा, मी लढणार आहे, तो चुपचाप खड़ा रहे. तू चुपचाप उभा जब राहा. लड़ाई प्रभू कर रहा है, जर युद्ध परमेश्वर करतोय, कशाला आपण लड़ायचं? मग आम्ही कशाला लढायचं? हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? प्रभु को देखना है कैसे युद्ध करता है, प्रभूकडे बघायचंय कसा तो युद्ध और करतो. हमें कैसे युद्ध जीत कर देता है, आणि तो कसा आमचं युद्ध आम्हाला जिंकवून देतो. कैसे युद्ध को जीत के देता है, तो कसा आम्हाला युद्ध जिंकवून देतो. ये हमें देखना है. हमारा काम है ना सिर्फ देखना है आमचं काम फक्त पाहणं आहे और स्थिर खड़ा होना है. आणि स्थिर उभं राहणं आहे. बाकी का काम बाकीचं काम जिस पे पर विश्वास करता हूँ ज्याच्यावर आम्ही विश्वास करतो वो करेगा. तो करणार आहे. तैयार है? तयार आहोत का आम्ही? पड़ोसी को पूछो तैयार है क्या? अब क्या होगा मालूम? आता काय होणार माहिती वचन तो सुन लिया. वचन तर अब ऐकलं. यहाँ से जाने के बाद में आंधी तूफान उठेंगे. आता इथून गेल्यानंतर वादळ वारं सुटणार आहे. दादा क्या भविष्यवाणी कर दे रे बाबा. ये क्या बोल दिया है? हे काय बोलले? ऐसा प्रार्थना नहीं करो. अशी प्रार्थना नका करू. मैं प्रार्थना करूं या ना करूं, मी प्रार्थना करू न करू आएगा. येणार आहे. मैंने नहीं कहा, मी नाही म्हंटलो. वचन कह रहा है. देवाचं वचन जो सांग. चट्टान पर घर बनाएगा, जे खडकावर घर बांधेल, आंधी आएगी, वादळ येणार आहे, तूफान भी आएगा, वारं देखील येणार आहे, बाढ़े भी आएंगे, पूर देखील येणार आहे, घर को लगेगी. घराला लागेल. मैं भविष्यवाणी नहीं कर रहा हूँ, मी भविष्यवाणी नाही करत ये आहे. वचन कह रहा हे है. वचन म्हणतं, ये वचन कह रहा है. हे वचन सांगतं. लेकिन इतना तो निश्चित है, पण एवढं तर निश्चित आहे, हम स्थिर खड़े रहेंगे. आम्ही स्थिर उभे राहणार आहोत. आने दो हलाने वाली चीज, येऊ दे हलवणाऱ्या गोष्टी, हम नहीं हिलेंगे, आम्ही नाही हलणार. हम नहीं हिलेंगे. आम्ही नाही हलणार. पड़ोसी को पूछना हिलेंगे क्या? मुझ तक सुना ही नहीं दिया. आपके पास में है. मेरी ये प्रार्थना है आज सुबह, आज सकाळी माझी हीच प्रार्थना आहे, आपके जीवन में तुमच्या जीवनामध्ये प्रभु का वचन जड़ पकड़े, प्रभूच्या वचनाने मूळ पकडावं. जड़ पकड़े. मूळ पकडावं. मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे. जीवन की कोई भी मुसीबत आ जाए, जीवनामध्ये कितीही संकट आली हम स्थिर रहेंगे, तर आम्ही स्थिर राहावं. हम स्थिर रहेंगे. आम्ही स्थिर राहावं. हिलेंगे नहीं, आम्ही हलणार नाही. हिलेंगे नहीं. आम्ही हलणार नाही. छोटी छोटी बात पे ही लोग हिल जाते हैं. लहान सहान गोष्टीला लोक हलून जातात. छोटी बात पे, अगदी छोटी गोष्ट, और इतना बड़ा निर्णय ले लेते हैं आणि मोठा निर्णय घेऊन बसतात. छोटी सी बात पे. छोटीशा गोष्टी. पंडित दादा से नाराजगी हुई, पंडित दादाला कडनं रुसले, चले गए. चालले. शादी में बुंदी खाने नहीं मिली, लग्नात बुंदी नाही मिळाली, गुस्सा हो गए. राग आलोय. गरम गरम पूरी नहीं मिली, गरम पुरी नाही मिळाली, चले गए. चालले. डल्ला नाही भेटला, त्यांना 2 पीस जास्त दिले. तुमचे ओळखीचे होते का? 2 पीस जास्त दिले. मैंने देखा है इसलिए बोल रहा हूं. मटन के 2 पीस ज्यादा चले गए. मटणाचे 2 पीस जास्त गेले. क्या बोले मालूम आकर? काय म्हटले माहितीये का? आपके रिश्तेदार है क्या? तुमचे नातेवाईक आहेत का? मेरे को 4 दो. मला 4 द्या. नहीं दिया, नाही दिला, चले गए. चालले. अरे ये छोटी छोटी बातों पे रूठोगे तो बड़े बड़े आंधी तूफान का सामना कैसे आज करेंगे? छोट्या छोट्या गोष्टीवर रुसून बसलो तर मोठ्या मोठ्या वादळ आणि वाऱ्याचा सामना कसं करणार आहे? खान इस छोटी बातों पे रूठ रहे. छोट्या गोष्टी आहेत. बाजू वाले को बोला बुंदी पे मत बुंदी के लिए नाराज मत हो. नहीं, क्या नाराजगी है मसीह लोगों की.
काय ख्रिस्ती लोकांमध्ये रुसवा फुगवा आहे. और बड़े बड़े मुसीबत कब सहन करेंगे? मोठमोठ्या गोष्टी कधी सहन करणार अभी आहे. बूंदी सहन नहीं हो रही, 2 चिकन के पीस सहन नहीं हो रहे, और चले बड़े आंधी तूफान का सामना करने. हम मसीह हैं. आम्ही ख्रिस्ती आहोत. ये मुसीबत थोड़ी है, ही काय संकट नाहीये. ये संकट नहीं है, हे संकट नाहीये. ये ओढवलेला संकट है. हे ओढवून घेतलेलं आहे. अंगावर घेतलेला संकट है. ये संकट नहीं बोलते इसको. ह्याला संकट नाही म्हणत. संकट उसको बोलते हैं संकट कशाला म्हणतात? जो इजरायलियों ने सामना किया. ज्याचा सामना इस्रायली लोकांनी केला. आगे मौत, पुढं मृत्यू आहे, पीछे मौत. मागं मृत्यू आहे. ऐसे प्रसंग में फंसे हम. अशा प्रसंगांमध्ये आम्ही फसलोय. जिस दिन फंसोगे ना, ज्या दिवशी फसाल ना, उस दिन पता चलेगा. त्या दिवशी माहित पडेल. और उस दिन ये भी पता चलेगा आणि त्या दिवशी हे देखील माहित पडेल मेरा परमेश्वर क्या करता है, की माझा परमेश्वर काय करू मेरा खुदा शकतो. क्या करता है, माझा परमेश्वर काय मेरा करू खुदा शकतो. क्या कर सकता है. माझा येशू काय करू हाथ शकतो. पकड़ के निकालेगा, तो हात पकडून आम्हाला काढेल. चमत्कार करेगा. तो चमत्कार करेल. तैयार है हम तयार आहोत का आम्ही प्रभु के कामों को देखने के लिए? देवाचं कार्य पाहण्यासाठी? आइए खड़े हो जाए, या आपण उभे राहूया. स्थिर खड़े हो जाए. स्थिर उभे राहूयात. आज मुझे नहीं मालूम आपके जीवन में क्या है, आज मला नाही माहिती तुमच्या जीवनामध्ये काय समस्या किसके लिए आहे. रो रहे हैं, कशासाठी रडताय मुझे नहीं मालूम, मला नाही माहित. लेकिन मेरा खुदा जानता पण है. माझा प्रभू वो जाणतो. आपके लिए लड़ेगा. तो तुमच्यासाठी लढेल. आपको और मुझे एक काम करना है, तुम्हाला आणि मला एकच गोष्ट करायची. स्थिर खड़े हो जाना, स्थिर उभं राहायचंय. स्थिर खड़े हो जाना. स्थिर उभं राहायचं. आइए अपना समर्पण करें. या आपण परमेश्वराला आपलं समर्पण करूया. आज प्रभु तू हम सभी से बात किया, इसके लिए धन्यवाद देते हैं प्रभु. हर परिस्थिति में प्रभु हम स्थिर खड़े रहने वाले बने, ऐसा तू हमें बना परमेश्वर. सामने मौत, पीछे भी मौत परमेश्वर, फिर भी प्रभु हम तुझ में, तेरे वचनों में प्रभु हम स्थिर खड़े हो जाए, ताकि प्रभु हमें कोई भी परिस्थिति हिला नहीं सकेगी. हमारे लिए प्रभु जंगल में मार्ग को निकालने वाला परमेश्वर तू है. समुंदर को 2 भाग करके प्रभु हमें चलाने वाला परमेश्वर तू हमारे साथ है. तो हमें किसी बात में प्रभु हमें अस्थिर होने की जरूरत नहीं है प्रभु. आज प्रभु हम सभियों को परमेश्वर तेरे विश्वास में, प्रभु तेरे वचनों में परमेश्वर, प्रभु जो हमने सुना परमेश्वर, ऐसे बुद्धिमान की तरह तू हमें बना, जो प्रभु चट्टान पर अपने घर को बांधा है, जिसने वचनों को सुना और उसके ऊपर उसने अपने जीवन में उसको अप्लाई किया परमेश्वर. आज प्रभु हमने सुना वो वचन हमारे जीवनों में प्रभु, हमें प्रभु उसके ऊपर चलने वाले प्रभु तो आज हमें बना परमेश्वर. हम जड़ पकड़ने वाले बने, ऐसे तो होने देना परमेश्वर. दुनिया की हर एक परिस्थिति हमें दबाएंगे, मगर परमेश्वर प्रभु हमारी जड़ तुझ में है प्रभु. हम तुझ में बने हैं, इसलिए प्रभु हम स्थिर खड़े हैं, ऐसा हम हर कोई बोल सके, ऐसा होने दीजिए परमेश्वर. धन्यवाद देते हैं राजा, तेरी स्तुति करते हैं परमेश्वर. ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन, आमीन.